सर्वांना जय भीम आणि नमस्कार। पुन्हा एकदा बहुजन संघटक या चॅनलवर आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये समतेचा पुरस्कार केलेला आहे की या देशामध्ये समता असली पाहिजे। आता हा सकारात्मक अर्थ संविधानाचा असला, समता असली पाहिजे, तरी याचा विरुद्धार्थ होतो की समता आणली पाहिजे किंवा समता असली पाहिजे। समता आणणं हा आपला भारतीय संविधानाचा प्रयत्न आहे, समता प्रस्थापित करणं हा प्रयत्न आहे। तर मग देशात विषमता होती का? हा प्रश्न मी उच्चवर्णीयांच्या नजरेने बोलतोय, कारण अलीकडेच आपल्याला माहित आहे भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाबद्दल सेंगरनी जे स्टेटमेंट केलं की हिंदूंची एकता राहायची असेल तर भीमा कोरेगाव हा शौर्य स्तंभ जो आहे तो त्यांना अडथळा होतोय आणि म्हणून हा जर स्तंभ काढून टाकला तर हिंदूंची एकता होण्यास मदत होईल, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा स्तंभ बुलडोजर लावून पाडून टाका, म्हणजे हा स्तंभ त्यांच्या दृष्टीने विषमतेचं प्रतीक आहे आणि आपल्या दृष्टीने ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे। आणि हा वाद झाला, याच्यानंतर मी फेसबुकवर बोललो आणि आजपर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिली। आणि ह्याच्यामध्ये मी एक तत्व मांडलेलं आहे, जे तत्व आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी लादलेल्या विषमतेचं तत्व आहे। आणि या विषमतेच्या तत्वानुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जे लोक होते, ज्या खासदारांनी त्या चर्चेत भाग घेतला, त्यांनी मान्य केलं की या देशानं हजारो वर्ष इथल्या शूद्र आणि अतिशूद्रांचं आणि स्त्रियांचं प्रचंड शोषण केलेलं आहे आणि त्याला धार्मिक आधार होता। आणि तो धार्मिक आधार हा मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचा होता, हजारो पुराणांचा होता, हजारो देवालयात बसलेल्या पुरोहितशाहीचा होता, क्षत्रिय जातींचा होता, वैश्य जातींचा होता। आणि या सगळ्यांनी मिळून या देशातल्या 85% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांचं शोषण केलं। हे त्यावेळच्या संविधान सभेने मान्य केलं आणि हे मान्य करूनच आपल्याकडे ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे अशांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची रचना, न्यायाची रचना आपल्याकडे केली गेली। मग सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय ज्यांना नाकारला होता त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे असं आपलं संविधान सांगतं। परंतु या विषयावर मधल्या काळामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला गेला। या संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात सुरुवात झाली की मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी सांगितलं की आमच्या समाजाला सुद्धा आरक्षण पाहिजे, कारण आम्ही गरीब आहोत आणि म्हणून आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली। खरं म्हणजे महाराष्ट्रातले मराठे हे पुढारलेले लोक आहेत, पुढारलेल्या जातीचे लोक आहेत आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व आहे। म्हणजे मग राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, म्हणजे आर्थिक क्षेत्रात, बँकिंग असेल, शिक्षण असेल, यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे। 150 आमदार त्यांचे होते आणि सगळे 12 ते 13 मुख्यमंत्री त्यांचे होते, महसूल मंत्री त्यांचे होते, गृहमंत्री त्यांचे होते। आणि अशाच प्रकारचा आपल्याकडे पूर्ण देशामध्ये पटेल, गुर्जर ह्या ज्या जाती आहेत या जातींकडे सुद्धा असंच वर्चस्वशाली जाती होत्या आणि ह्या लोकांनाच ब्राह्मणांच्या नंतर क्षत्रिय जाती म्हटलं गेलं आणि या जाती सुद्धा स्वतःला क्षत्रिय म्हणत होत्या आणि म्हणून यांना आरक्षण नाकारलं गेलं। परंतु काही लोकांनी त्यांच्या डोक्यात घुसवलं की नाही, तुम्ही जर जाट, पटेल, गुर्जर आणि मराठा यांनी ठरवलं आणि आंदोलन केलं तर तुम्हाला आरक्षण मिळेल। आणि म्हणून आपल्याकडे असलेल्या सत्तेच्या जोरावर आरक्षण मागण्याचा त्यांचा प्रयत्न झाला, याच्यावर दंगली उसळल्या आणि संविधानाची जी मूळ ढाचा आहे समतेचा त्याला तोडण्याचा प्रयत्न झाला। आणि या प्रयत्नामध्ये जे मागासवर्गीय जाती आहेत त्यांच्या प्रतिनिधित्वाला धोका निर्माण केला गेला, त्यांचा जो सामाजिक न्याय, राजकीय न्याय त्याला धोका निर्माण केला। आणि आतापर्यंत मागासवर्गीयांकडून आपल्या या न्यायाबद्दल बोलण्याचा प्रयत्न फार कमी लोकांकडून झाला। मी आदराने उल्लेख करेन की आंबेडकरी चळवळीनं, बौद्ध बांधवाने आरक्षणाच्या समर्थनार्थ फार मोठ्या चळवळी केल्या, मोर्चे आंदोलनं केली आणि काही प्रमाणात ओबीसीनी याला आपला पाठिंबा दिला। मग तो उत्तर भारत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच नेत्यांनी ओबीसींच्या ह्यामध्ये भाग घेतला। आमच्या आगरी समाजातले जनार्दन पाटील असतील किंवा दिबा पाटील असतील, अनेक लोकांनी यामध्ये भाग घेतला। परंतु ज्या पद्धतीनं ओबीसीनी आरक्षणाच्या समर्थनार्थ उभं राहायला पाहिजे तसं येण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे आणि आंबेडकरी समूहाने यामध्ये फार मोठा भाग घेतलेला आहे। आणि म्हणून आजची चर्चा करायचं कारण म्हणजे असं आहे की आज प्रत्येक आंदोलनाचे अर्थ बदलण्याचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलेलंच आहे। आता उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि महाराष्ट्रात राजकीय आरक्षण थांबलेलं आहे आणि हीच जर स्थिती चालू राहिली तर एससी एसटींचं सुद्धा आरक्षण धोक्यात येऊ शकतं। आणि म्हणून आरक्षण ही की सवलत आहे
अशा अर्थाने मी त्याच्यासाठी बोलत नाही की आमची सवलत चाललेली आहे म्हणून आम्ही रडतोय, असं नाही. तर आरक्षण हा देशातला न्याय आहे. ज्या उच्चवर्णीयांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी देशाचं शोषण केलं, त्या शोषणावर उपाय म्हणून समाज एकसंघ राहावा, समाज समतेच्या तत्वाने एकत्र यावा, समपातळीवर यावा, यासाठी केलेली ती योजना. या अर्थाने देशातल्या आरक्षणाच्या न्यायासाठी लढणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. मग ते उच्चवर्णीय असतील किंवा मागासवर्गीय असतील. आणि जगामध्ये आपल्याला माहिती आहे, वर्णभेद नष्ट करण्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे आणि काळ्याने तर संघर्ष केला वर्णभेद नष्ट व्हावा म्हणून. तसंच भारतामध्ये झालं पाहिजे की ज्या उच्चवर्णीयांनी या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण केलेलं आहे, ते शोषण कमी करण्यासाठी आरक्षणाचं समर्थन करायला पाहिजे. परंतु जेव्हा जेव्हा आरक्षण किंवा मंडल आयोगाची आंदोलनं झाली, त्यावेळी इथल्या उच्चवर्णीयांनी मागासवर्गीयांच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत आणि आरक्षण रद्द करा आणि त्या आरक्षणाची टिंगलटवाली करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज मी हा जो मुद्दा चर्चेला घेतलेला आहे, तो मुद्दा असा आहे की अलीकडेच खरं म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे, त्या आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक संघटना अनेक पद्धतीने काम करत असतात. परंतु वामन मेश्राम यांची बामसेफ जी आहे ती आम्हाला ओबीसीना तेव्हा परिचयास आली की त्यांनी याच्यावर पुस्तकं लिहिली की मराठे कुणबी आहेत आणि शूद्र आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. आणि या बाबतीत त्यांनी बरंचसं काम केलं आणि याच्यामध्ये मराठा समाजाने यामुळे आम्हाला ओबीसीचं आरक्षण भेटेल यासाठी ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी मोठी आंदोलनं केली. सुरुवातीला ते बोलत होते की बाबा आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण पाहिजे. परंतु सत्य हेच होतं की आरक्षण ओबीसीना आहे, एससीना आहे, एसटीना आहे. हे ओबीसी, एससी, एसटी हे जे प्रवर्ग आहेत यामध्येच आरक्षण मिळतं आणि म्हणून मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे अशी अंतिमता चर्चा झाली आणि तेव्हा हे उघड झालं की मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. आणि हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कसा आहे की खरं म्हणजे महाराष्ट्रात 150च्या वर मराठ्यांचे आमदार आहेत, सगळे मंत्री आतापर्यंत झाले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा वाटा ब्राह्मण आणि मराठ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाचं क्षेत्र असेल, दुधाचं क्षेत्र असेल, सहकार चळवळ असेल, बँकिंग असेल, शिक्षण असेल, यामध्ये सर्वत्र त्यांचं प्रतिनिधित्व असताना आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे ही जी मागणी आली, त्या मागणी उगाच आलेली नाही, त्यासाठी पार्श्वभूमी बनवली गेली आणि मराठ्यांच्या डोक्यात हे घुसवण्यात आलं की तुम्ही आरक्षणाची मागणी करा. तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालाय ब्राह्मणांनी केलाय म्हणून तुम्ही शूद्र आहात, अशा प्रकारची मांडणी करून ते घुसवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आता प्रवीणदादा गायकवाड यांचं भाषण मी ऐकलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की आता आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही, कारण ओबीसी हा प्रवर्ग खऱ्या अर्थाने मागासवर्गीय आहे, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, शिक्षणाच्या दृष्टीने मागासलेला आहे. परंतु मराठा समाजात त्यात बसू शकत नाही. आणि हे अगोदरच आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते पी.बी. सावंत यांनी पण कबूल केलं होतं की मराठा समाजाला हे ओबीसीचं आरक्षण मिळूच शकत नाही. परंतु 30-40 वर्ष हे आंदोलन मराठा समाजाचं चाललं आणि 58 क्रांती मोर्चे निघाले, प्रचंड म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार मोठी म्हणजे आंदोलनं झाली आणि शेवटी असं निघालं की बाबा हे ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. आणि अलीकडेच प्रवीणदादांनी कबूल केलं की आपल्याला आता जगाकडे जावं लागेल, म्हणजे जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये व्यापार असेल किंवा नोकऱ्यांसाठी जावं लागेल आणि त्यांनी तो मार्ग आता पत्करला, त्याचं मी प्रथमतः स्वागत करतो. परंतु ही 30 वर्ष समाजाची वाया गेली, मोठमोठी आंदोलनं झाली. याचं कारण काय? तर या कारणासाठीच मी आज आपल्यासमोर बोलणार आहोत की जे समाजाचे चिंतक असतात, नेतृत्व करणारे विद्वान असतात, यांनी एखाद्या समाजाला योग्य ती दिशा दाखवणं हे गरजेचं असतं. जर ती दिशा चुकली तर समाजातल्या तरुणांच्या आयुष्याची फार मोठी वर्ष वाया जातात आणि त्याचा उदाहरण हे मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं त्यामध्ये आम्ही पाहिलं. आणि देशामधल्या सगळ्याच या क्षत्रिय जातींना अशा प्रकारची निराशा आलेली आहे. आणि अशात ह्या प्रयत्नांचा भाग म्हणून की काय, आरक्षणाची जी मूळ रचना होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातींनी केलेलं शोषण होतं, ज्या मागासवर्गीयांचं, त्यांना न्याय देण्यासाठी जे आरक्षण होतं, तो न्याय बदलण्याचं काम माननीय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने अलीकडे सवर्णांना आरक्षण देऊन हा जो खरा म्हणजे सामाजिक न्यायाचा विषय त्याचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे. आता अलीकडेच आपल्याला माहिती आहे नोटबंदीवर जो निर्णय आला 4 न्यायमूर्तींनी दिला आणि एक महिला न्यायमूर्तीने सांगितलं की नोटबंदी ही चुकीची होती आणि चौघांनी सांगितलं बरोबर होती. असा निर्णय जरी सुप्रीम कोर्टाचा आला असला तरी तो समाजाला मान्य नाही. समाजातले जे डोळे उघडे ठेवून असणारे लोक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना कळतंय की नोटबंदीमुळे या देशाला त्रासच झालेला आहे. जरी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला असला तरी तसंच सुप्रीम कोर्टाने सवर्णांच्या आरक्षणाला मान्यता दिली असली तरी ते आरक्षण ज्या तत्वांनी दिलेले आहे, समतेच्या तत्वांनी, त्यामध्ये हे न बसणारं आरक्षण आहे. परंतु असे चुकीचे निर्णय सध्या देशात चालू आहेत आणि ह्या निर्णयांची उलट तपासणी लवकरच होईल यात शंका नाही. परंतु
ज्या सामाजिक संघटना यामध्ये काम करतात आणि ते निष्कर्ष काढतात ते किती चुकीचे निष्कर्ष आहेत आणि त्या निष्कर्षांचा जो पूर्वीचा आधार आहे तो आधार आपण तपासून पाहिला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे निष्कर्ष काढत असताना जी तत्व मांडलेली आहे त्या तत्वांचा पुन्हा एकदा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती प्रतिक्रांतीमध्ये सांगतात की या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णांनी शूद्र आणि अतिशूद्रांचं शोषण केलं आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आरक्षणापासून दूर ठेवलेलं आहे. कारण त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व धर्माच्या आधारावर मिळालेलं आहे. मग शिक्षण असेल, धर्म असेल, साहित्य असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, व्यापार असेल, ही सगळी क्षेत्र जवळजवळ ह्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे होती. आणि यांनी ह्या 85% वर्गाचं म्हणजे स्त्रियांचं आणि क्षुद्रातिशूद्रांचं शोषण केल्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण आहे अशा प्रकारची मांडणी केली. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा हेच सांगितलं होतं. आणि हा जो सामाजिक न्यायाचा विषय आहे हा क्रांती प्रतिक्रांतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विस्तारितपणे समजावलेला आहे. त्यासाठी मी काय या एका तासाच्या विषयामध्ये जास्त काही बोलणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ सगळ्यांना पुरेसा आहे. त्यांच्या पुढे आपल्याला काय बोलायची आवश्यकता नाही. त्यांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे शोषक आहेत, हे इतरांचं शोषण करतात ही मांडणी केली आणि इतरांना ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांना आरक्षण देण्याचा आणि समोर पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जगामध्ये गरीब आणि श्रीमंत हे वर्ग सगळीकडे आहेत आणि हे जे गरीब आणि श्रीमंत वर्ग आहेत त्यामध्ये गरिबांना श्रीमंत होण्याचा मार्ग कायम मोकळा राहिलेला आहे. कधीही गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो आणि श्रीमंत आपल्या कर्माने गरीब सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ते जे गरीब आणि श्रीमंत वर्ग आहेत म्हणजे जसं कार्ल मार्क्सनी ते मांडले की भांडवलदार आणि कामगार, त्यामध्ये कामगार कधीही उद्योगपती होऊ शकतो आणि भांडवलदार कधीतरी नुकसानीत जाऊन, जसं विजय मल्ल्या नुकसानीत गेला आणि तो देश सोडून गेला पण तो आता गरीब झाला असं दाखवतोय. परंतु हे त्याचं अपयश आहे आणि तो गरीब झाला तर तो काही कोणाचा दोष नाही. परंतु भारतामध्ये गरिबांची जी निर्मिती झाली, शोषितांची निर्मिती झाली ती धर्माच्या आधारे झाली. म्हणजे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या वर्णांमध्ये उच्च वर्णांमध्ये जन्म घेतात ते जन्माने श्रेष्ठ आहेत. म्हणजे ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला तो हुशार, तो श्रेष्ठ, तो पंडित. क्षत्रियांमध्ये जन्माला आला तो शूर आणि तो राजा होऊ शकतो, राज्य करू शकतो. आणि वैश्यामध्ये जन्माला आला तो व्यापार करू शकतो. अशा प्रकारची धार्मिक नीती आपल्या देशात स्पष्ट होती. आणि शूद्र किंवा अतिशूद्रांमध्ये जो जन्माला आला त्याला बाहेर येण्याचा रस्ताच बंद केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इमारतीला नाव दिलं की अशी एक मजल्यांची इमारत आहे की ज्याला जिना नाही, म्हणजे वरचा खाली येऊ शकत नाही आणि खालचा वर येऊ शकत नाही. अशी रचना भारतातल्या मनुवाद्यांनी म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी अत्यंत खुबीने केली. आणि या देशातल्या बहुसंख्य म्हणजे 85% वर्गावर, गरिबांवर, जे गरीब आहेत, जन्मानेच गरीब आहेत, त्यांना कायमची गुलामी लादली. आणि ही गुलामी हिंदू धर्माने, वैदिक धर्माने लादलेली गुलामी आहे. याचा शोध महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक लोकांनी, अनेक समाजचिंतकांनी लावला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनाला आपल्या संविधानामध्ये मान्यता मिळाली आणि ती चर्चा होऊन मिळालेली आहे. आणि ही जी मान्यता आहे ती मान्यतेनुसार वर्णव्यवस्था ही बंदिस्त आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जन्माने कायम श्रेष्ठ आहेत आणि शूद्र अतिशूद्र हे जन्माने कनिष्ठ आहेत, गरीब आहेत, अस्पृश्य आहेत. त्यांच्यावर सगळ्या प्रकारची बंधनं लादली गेली. त्यांची शिक्षण बंदी असेल, धार्मिक अधिकारांचे असेल, मानवी अधिकारांचे असेल, पाणी असेल, जंगल असेल, जमीन असेल, अशा प्रकारे हे सांगितलं गेलं. आणि शूद्रांना हे सांगितलं गेलं की तुम्ही शूद्र जातीत, अतिशूद्र जातीत जन्माला आला, त्याचं कारण तुमचं पूर्वजन्मात केलेलं तुमचं कर्म आहे. त्यामुळे तुम्ही या हलक्या जातीत जन्माला आलात आणि तुम्हाला पुढल्या जन्मामध्ये जर चांगल्या जातीत जन्म हवा असेल, म्हणजे चांगली जात म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्याच्या मध्ये, तर तुम्हाला ह्या जन्मात पुण्य करावं लागेल आणि ते पुण्य केल्यानंतर तुम्हाला जन्म मिळेल तो पुढल्या जन्मात. परंतु पुढला जन्म कोणी पाहिलेला आहे किंवा आकाशातलं स्वर्ग कोणी पाहिलेला आहे. परंतु हा जो सिद्धांत मांडला गेला त्यामुळे ह्या शूद्र आणि अतिशूद्र यांना बाहेर येण्याचा जो मार्ग होता, म्हणजे दुःखातून किंवा त्यांच्या ज्या आलेल्या जन्माने आलेल्या सगळ्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग हा कायमचा या देशाने बंद केला. आणि म्हणून ह्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे वर्ण आहेत, उच्च वर्ण आहेत, यांनी केलेलं महापाप आहे त्याची तुलना आपण करू शकत नाही. जगातल्या दुसऱ्या राष्ट्रातल्या लोकांना जर हे कळलं तर निश्चित त्यांच्या लक्षात येईल की भारताने धार्मिक आधाराने गुलामी कशी लादली आणि त्या गुलामीचे भोग मी स्वतः ओबीसी म्हणून किंवा SC/ST लोक आतापर्यंत कसे भोगत आलो. आणि त्यांना असं सांगितलं गेलं की तुमच्या पूर्वजन्मामुळे तुमची ही अवस्था आहे. त्याच्यामुळे तो कोणाला दोषी पण देऊ शकत नव्हता. आणि असं कधी प्रसंग घडला की ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतोय आणि त्याच्याच वयाचा किंवा काही वर्षांनी कमी असलेला राजाराम पाटील साधा आमदार सुद्धा होऊ शकत नाही. हा ब्राह्मणाचं जे जीवनात जे सुख आलेलं आहे किंवा मराठा अजित पवारांच्या जीवनात जे सुख आलेलं आहे किंवा वैश्य असतील, एखादा लोढा बिल्डर असेल, त्याच्या जीवनात जे सुख आलेलं आहे ते त्या श्रेष्ठ वर्णात त्यांनी जन्म घेतला म्हणून आलेला आहे. आणि तुम्ही ओबीसी SC/ST जे हलक्या जातीत जन्माला आलेत ते तुमच्या पूर्वजन्माचं पाप आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्या देशामध्ये मनुस्मृतीने मांडलं किंवा वैदिक धर्माने मांडलं, स्वर्ग नरक यांचं तत्वज्ञान. आणि त्याच्यामुळे हे शूद्रातिशूद्र लोक आहेत हे कधीही
बंड करायला तयार झाले नाही आणि त्यांच्याकडून बंडाची अपेक्षा होती, त्यांच्या ज्या हाल अपेक्षा आहेत त्यांनी बंड करून पुढे यावं आणि हा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पण केला, सावित्रीबाई फुल्यांनी स्त्रियांच्यासाठी केला की तुम्ही शिका आणि ह्या सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मनुस्मृतीच्या गुलामीतून बाहेर या, अशा प्रकारचं बंड सावित्रीबाईंनी करायला सांगितलं आम्हाला आणि अशाच प्रकारचं बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करायला सांगितलं आणि या प्रयत्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की हे लोक ओबीसी एससी एसटी हे लोक कधीच बंड करत नाही, एवढा मोठा आघात या मनुस्मृतींनी वर्णव्यवस्थेने त्यांच्यावर केलेला आहे आणि म्हणून आघात दूर करण्यासाठी भीमा कोरेगावची लढाई जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणली आणि भीमा कोरेगावमध्ये आमच्या 500 महार सैनिकांनी मुंबईचे नेटिव्ह जे सैन्य होतं इंग्रजांच्या वतीने लढणारं, त्यामध्ये मी मगाशी मागच्या काळात मी फेसबुकला सांगितलं की मुंबईचे नेटिव्ह म्हणून आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे सुद्धा या महार सैन्याच्या सपोर्टमध्ये आहेत असं इंग्रजांच्या पुराव्यावरून तरी दिसतंय आणि हे समस्त मागासवर्गीयांनी 28,000 पेशव्यांचा केलेला जो पराभव आहे तो पराभव असा आहे की मनुस्मृती सांगत होती की ब्राह्मण हे जन्माने बुद्धिमान आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत आणि शूर पण आहेत, तसेच क्षत्रिय पण शूर आहेत आणि हे जन्माने शूर असलेले, जन्माने बुद्धिमान असलेले, धर्माने मान्यता दिलेले लोकांचा पराभव जेव्हा 500 महार सैनिक करतात तेव्हा मनुस्मृतीचा पराभव या भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीच्या युद्धात झालेला आहे आणि हा समस्त मागासवर्गीयांचा विजय आहे आणि म्हणून शौर्य दिन हा देशाचा आहे. 85% लोकांच्या देशाचा शौर्य दिन हा जर भीमा कोरेगावचा विजयस्तंभ असेल तर तो राष्ट्रीय स्तरावर पुढे आला पाहिजे असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि हा शौर्य दिन नाकारण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या मागच्या काळात दंगली झाल्या. आता अजय शिंगर म्हणतो बुलडोजर लावून तो पाडा. तर खरं म्हणजे या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत. आपापल्या धर्माची जे विजयाची किंवा बलस्थान आहे त्यांचा गौरव प्रत्येक ठिकाणी करण्याची त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की परशुरामासारखा 21 वेळा क्षत्रियांना कापून काढणारा एक ब्राह्मण तो महापुरुष म्हणून या देशामध्ये पूजनीय ठरवला गेला. खरं म्हणजे तो अत्यंत क्रूर आहे, म्हणजे स्त्रियांच्या गर्भातल्या मुलांना सुद्धा त्यांनी क्षत्रियांच्या मारलेलं आहे, तरी सुद्धा त्याला महापुरुष म्हणून मान्यता मिळते, टेबलवर किंवा साहित्य संमेलनामध्ये मान्यता मिळते. मग त्याच्यामुळे क्षत्रियांच्या भावना दुखावल्या जातात हे सर्वश्रुत आहे, तरी सुद्धा त्याला मान्यता ब्राह्मण समाज देतो. मग तो नष्ट करा असं कोणी म्हणत नाही, परंतु मागासवर्गीयांच्या विजयाचं शौर्याचं प्रतीक तो स्तंभ काढा. कारण या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना ओबीसींनी एससी एसटीनी केलेला कुठलाही चांगला कार्यक्रम, कुठलाही उत्कर्ष किंवा कुठलाही विजय त्यांना मान्य नाही, अशा प्रकारची मनामधली धारणा धरून उच्च वर्ण इथे उभा होता आणि हे जे तत्व आहे हे ते नाकारण्याचा प्रयत्न काही आमच्या लोकांकडून आज होऊ लागलेला आहे आणि म्हणून या सगळ्यावर भाष्य करणं गरजेचं आहे. कारण ही जी लढाई आहे ही लढाई 100-200 वर्षाची नाही तर हजारो वर्षांची आहे आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्यातला वाद सुद्धा खूप जुना आहे. तो ओबीसीना एससी एसटीना कळला पाहिजे आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आमच्यावर लादलेली जी गुलामगिरी आहे ती समस्त मागासवर्गीयांना समजली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा सखोल अभ्यास करूनच याची मांडणी आपल्या संविधानात केलेली आहे. त्याच्यामुळे ती मांडणी बदलण्याचा प्रयत्न कुणी केला की काय होतो हा अनुभव आपण घेतला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठे हे स्वतःला क्षत्रिय समजतात हे सगळ्यांना माहित आहे आणि क्षत्रिय म्हणून त्यांनी राज्यकर्ता हा जो गुण आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण ठेवला होता आणि स्वातंत्र्यानंतर आता सुद्धा सगळे 12-13 मुख्यमंत्री मराठा किंवा ब्राह्मणांचे आहेत, गृहमंत्री त्यांचे आहेत, महसूल मंत्री त्यांचे आहेत, सध्या विद्यमान मुख्यमंत्री मराठ्यांचे आहेत म्हणजे क्षत्रियांचे आहेत. असं असताना ते मागासवर्गीय आहेत, त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे अशी मांडणी मागच्या काळात वामन मेश्राम यांच्याकडून केली गेली आणि ती मांडणी सगळ्यात महागात पडली ओबीसीना आणि म्हणून ओबीसींच्या मनात अशी भीती तयार झाली की ओबीसींच्या आरक्षणात जर मराठे आले तर ओबीसींच्या आरक्षणाची किंवा अजून ओबीसींना धड आरक्षण कळलेलं नाही, त्यांच्या ज्या काही महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या धोक्यात येतील. कारण सत्ता कशी मिळवायची, कशी पचवायची हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहित आहे आणि म्हणून हे सत्ताधारी जी जमात आहे त्यांनाच क्षत्रिय पूर्वीच्या काळात म्हटलं गेलं होतं आणि आताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय आरक्षणाची रचना करता ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत का, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत का, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत का असे निकष लावले आणि केवळ हे असं कल्पनारम्य किंवा अशी आभासी कल्पना नाही, त्याला शास्त्रीय आधार दिलेला आहे, त्याला सामाजिक निकषांचा आधार दिलाय. तरी सुद्धा मराठे हे मागास आहेत, ते शूद्र आहेत अशा प्रकारचं पुस्तक आदरणीय नेते, राष्ट्रीय नेते वामन मेश्राम यांनी लिहिली आणि ती कल्पना मराठ्यांच्या डोक्यात बसली. 30-40 वर्ष त्यामध्ये आंदोलन झाली आणि शेवटी आपल्या संविधानाचा विजय झाला आणि त्यांनी सांगितलं की मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देता येणार नाही. अनेक आयोगांनी, बापट आयोगाने सगळं सांगितलं तरी सुद्धा असं चुकीचं डायरेक्शन दिलं गेलं आणि 30-40 वर्ष मराठा समाजाच्या आयुष्यात ही अशी संघर्षात जाऊन त्याचा अंतिमता काय फायदा झाला नाही. याचं कारण भारतीय संविधान सभेतल्या भाषणांचा ब्राह्मणांनी पण अभ्यास केला पाहिजे, मराठ्यांनी पण केला पाहिजे, वैश्यांनी पण केला पाहिजे आणि ओबीसी एससी एसटी यांनी केला पाहिजे. कारण आपण भारताचे नागरिक आहोत. आमच्या भारतीय संविधानाने किंवा संसदेने ज्यावेळी पारित केलेले कायदे त्यामध्ये
जगातल्या विद्वानांचा, जगातल्या इतिहासाचा, जगाच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विद्वान बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यामध्ये त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी त्या संविधान सभेत बोलून त्यावर भाष्य करून ते सगळं कायदे मान्य करून घेतलेत. असंच कोणाची कॉपी करून लिहिलेलं नाही. आणि म्हणून आजच्या काळात या संघटना ज्या काम करतात ते त्याचं मला आश्चर्य वाटतं. आता भीमा कोरेगावच्या लढ्याचं मी विश्लेषण केलं की मागासवर्गीयांचा छळ जो उच्चवर्णीयांनी केला होता, खास करून पेशवाईच्या काळात, त्या पेशवाईच्या छळाचा अस्पृश्यतेविरुद्ध विरोध किंवा सामाजिक आर्थिक राजकीय शोषण जे मागासवर्गीयांचं शूद्रातिशूद्रांचं झालं होतं, त्याचा उद्रेक भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये झाला. इंग्रजांनी लढण्याची संधी दिली आणि त्या सैन्यातल्या ब्राह्मण मराठा सरदारांचा पराभव शूद्रांनी केलेला आहे, अतिशूद्रांनी केलेला आहे. हा विषय भीमा कोरेगावमध्ये आहे आणि हे तत्व मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या तत्वाला आतापर्यंत फेसबुकला 1 लाख लोकांनी जवळजवळ मान्यता दिलेली आहे. आणि दुसरीकडे वामन मेश्राम आणि विलास खरात पुस्तकं लिहून सांगतात की प्रतापसिंह भोसले महाराजांना वाचवण्यासाठी ती लढाई होती. अरे, जर पेशवे जर आमचा छळ करत होते, पेशवे जर आमचं शोषण करत होते, तर फक्त त्यात ब्राह्मण नव्हते, त्यात क्षत्रिय पण होते, म्हणजे मराठे पण होते. मराठ्यांनी काय आम्हाला डोक्यावर घेतलं नव्हतं. ते फक्त सामाजिक न्यायाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता आणि राजर्षी शाहू महाराजांनी, आणि त्याच्यावर सुद्धा आता वाद आपले चालू आहेत. आणि ते वाद घालणारे कोण आहेत? हे मराठा आणि ब्राह्मणच आहेत. म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वाद घालतात, परंतु हा वाद खोटा वाद आहे. म्हणजे संभाजीराजांबद्दल ते वाद घालतात. संभाजी महाराज धर्मरक्षक म्हणजे मनुस्मृतीचे रक्षक की सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, अशा प्रकारचा तो वाद आहे. परंतु हे वाद घालणारे दोन्ही लोक हे इथल्या महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांचे शत्रूच आहेत. कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कधी एकत्र येऊन राज्य ताब्यात घेऊ शकतात? हा सुद्धा ब्राह्मण मराठ्यांचंच राज्य आहे. आणि अशा प्रकारचं राज्य महाराष्ट्राच्या समतेच्या दृष्टीने योग्य नाही हे कोणी सांगेल. आणि म्हणून ते वाद घालतात की धर्मरक्षक संभाजी म्हणजे हिंदू धर्मरक्षक. ज्या हिंदू धर्मातल्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला, संभाजीराव महाराजांना विरोध केला आणि त्यांना पायदळी तुडवलेला आहे, हत्तीच्या पायी तुडवलेला आहे संभाजी महाराजांनी, त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ते ब्राह्मण आज त्यांना धर्मरक्षक ठरवतात. हे खरं म्हणजे ठरवतात म्हणजे काय, त्यांना सन्मान देत नाहीत. की ओबीसीच्या एससी-एसटीच्या डोक्यात हिंदुत्वाची, वैदिकत्वाची, ब्राह्मण्याची कल्पना ही प्रतिष्ठित व्हावी यासाठी फडणवीसांची लढाई आहे. आणि आता अजित पवार, शरद पवारांचे पुतणे किंवा मागच्या काळातले माजी मुख्यमंत्री हे सांगतात की संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक होते. अरे, स्वराज्य रक्षक होते म्हणजे स्वराज्य या शब्दाचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतून रयतेचं स्वराज्य आहे. मग त्यामध्ये भूमिहीन लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत. तुम्ही जे राज्य करताय म्हणजे शरद पवार नंतर, अजित पवार नंतर, सुप्रियाताई सुळे नंतर पार्थ पवार, हे जे राज्य आहे हे सरंजामी मराठ्यांचं आहे. आणि या सरंजामी मराठ्यांनी सुद्धा चंद्रराव मोरेंच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केलेला आहे. आणि हा विरोध, महाराजांना जो विरोध आहे, हा पूर्वीच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचा विरोध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी जे आपल्याकडे स्वराज्य आणले, त्या स्वराज्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला तर तो फार वेगळा आहे. धर्माच्या पलीकडे ते गेलेले आहेत. म्हणजेच केळशीच्या याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज आपले गुरु मानतात, त्यांना 700 एकर जमीन दान करतात. मुस्लिम मौलवींना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुद्धा त्याच मार्गाने गेलेले आहेत, आपल्या वडिलांच्या मार्गाने गेलेले आहेत. हा मार्ग खरोखर सरंजामी मराठ्यांना मान्य होईल का किंवा देवेंद्र फडणवीसांना मान्य होईल का? मग हे वाद असा का घालतात? कारण त्यांचा मुख्य वाद आहे सत्तेचा. आज देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आणि एकनाथ शिंदे हे क्षत्रिय यांचंच राज्य आहे, परंतु एकनाथ शिंदे या क्षत्रियला बाजूला करून मला सोबत घ्या, हे अजितदादांचं भांडण आहे. सामाजिक न्याय वगैरे काय नाही. सामाजिक न्याय जर असता तर मुंबईमध्ये जे अत्याचार आमच्या आगरी कोळ्यांवर चालू आहेत, आज कोळीवाडे तोडले जात आहेत, आमच्या गावठाणं धोक्यात आलेत, मच्छीमारांचं पुनर्वसन होत नाहीत, मागासवर्गीयांची अवस्था फार भयानक आहे, यामध्ये दोघांनाही बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीत. आणि म्हणून ते संभाजीराजांना, शिवाजी महाराजांना पुढे करतात. परंतु संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज जे हे महान राजे आहेत, यांच्या जवळपास फिरकण्याची इथल्या सरंजामी मराठ्यांची म्हणजे क्षत्रियांची आणि ब्राह्मणांची सुद्धा मी आता म्हणेन योग्यता नाही, असं मी म्हणेन. लायकी हा शब्द वापरणार नाही, योग्यता नाही. कारण सामाजिक न्याय त्यांना समजलेलंच नाही. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात धोक्यात आलंय, ओबीसीचं आरक्षण उत्तर प्रदेशमध्ये धोक्यात आलंय. यामध्ये केंद्रातल्या भाजप सरकारचा वाटा आहे आणि राज्यातल्या या महाविकास आघाडीसह भाजपचा सगळ्यांचा वाटा आहे. कारण यांच्या डोक्यामध्ये ओबीसी, एससी-एसटी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या रयतेला न्याय देण्याची खरी म्हणजे इच्छा नाही. आणि म्हणून मनुस्मृतीने मुस्कटदाबी केलेली ओबीसी, एससी-एसटी ही जी रयत आहे ती देशामध्ये पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ही वर्णव्यवस्थेवर आधारित, म्हणजे जन्मताच आम्ही श्रेष्ठ आहोत, हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं म्हणणं होतं. त्या श्रेष्ठत्वाला, त्या शूरत्वाला, त्या वीरत्वाला भीमा कोरेगावमध्ये आमच्या 500 महार सैनिकांनी कापून काढलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकांड बुद्धीने हे दाखवून दिलं की या देशाचं संविधान लिहिणारा एक अतिशूद्र जातीतला म्हणजे शूद्र अतिशूद्रातला माणूसच उपयोगी आला. कारण ते बुद्धीने हुशार आहेत असं आम्ही म्हणतो,
बुद्धी तर ब्राह्मणांकडे पण आहे, पण बुद्धीमध्ये अनेक प्रकार आहेत. ज्यांच्याकडे सामाजिक न्याय करण्याची योग्यता आहे, अशा प्रकारची विशेष बुद्धिमत्ता, जिला समतेची बुद्धी म्हणतात, न्यायाची बुद्धी म्हणतात, म्हणजे माणसाविषयी न्याय असेल, प्राणीमात्रांविषयी असेल, अशा प्रकारची बुद्धिमत्ता आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांनी इथे मांडली, महावीरांनी मांडली. अशा प्रकारची बुद्धिमत्ता राजर्षी शाहू महाराजांनी मांडली, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. अशा प्रकारची बुद्धिमत्ता महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी मांडली. ती बुद्धिमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खासियत आहे. आणि अशा प्रकारची बुद्धिमत्ता आमच्या सर्वोच्च न्यायालयाकडे नाही, आणि म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सवर्णांना आरक्षण देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची बुद्धिमत्ता आमच्या काही संघटनांकडे नाही. आणि म्हणून ते आता सांगायला लागलेत की मागासवर्गीयांनी जी लढाई केली उच्चवर्णीयांच्या विरोधात, आणि आपली जी अस्मिता आहे ती एका परक्या इंग्रजांची मदत घेऊन सिद्ध केली, आपला पराक्रम सिद्ध केला. तो काय, ब्राह्मण राजाला ब्राह्मण राजाला बाजूला करून, म्हणजे पेशव्याला बाजूला करून प्रतापसिंहांना ते देण्याचा विषय नव्हता. कारण सामाजिक न्याय हा विषय सहजासहजी माणसाच्या जीवनात परंपरेने येत नाही, त्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनाचा अभ्यास बालपणापासून सर्वांनी करावा. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात जे परिवर्तन आलेलं आहे, ते परिवर्तन त्यांचे जे शिक्षक आहेत, इंग्रजी शिक्षक, त्यांच्यामुळे आलेलं आहे. अशा प्रकारचं परिवर्तन आत्ताच्या कुठल्याही मराठ्यांमध्ये नाही. आणि म्हणून ते स्वतःला क्षत्रिय समजतात, आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या सगळ्या जागा ओबीसींच्या, एससी-एसटींच्या अडवून ठेवलेल्या आहेत. शिक्षण क्षेत्राचा अडवणूक केलेला आहे. सगळ्या जमिनींचा असेल, जमिनींमध्ये 60% जमिनी आज मराठ्यांकडे आहेत, आणि या जमिनी खरं म्हणजे भूमीहीन असलेल्या एससी-एसटी, आदिवासींना, ओबीसींना मिळाल्या पाहिजेत. पण जमीनदारी असेल, साखर कारखाने असतील, सहकार तत्व असेल, यामध्ये प्रतिनिधित्व अडवण्याची भूमिका ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची आहे. आणि म्हणून आत्ताच्या विचारवंतांनी अशा प्रकारच्या मांडण्या नीट केल्या पाहिजेत. आता मी अलीकडे असं वाचलं युट्यूबला की बामसेबच्या विलास खरा त्यांनी पुस्तक लिहिले आहे की क्षत्रिय मूळ निवासी आहेत. म्हणजे क्षत्रिय मूळ निवासी म्हटल्यानंतर वैश्य पण मूळ निवासी हळूहळू होतील. पण मूळ निवासी ही संकल्पना पहिली गोष्ट चुकीची आहे. पण मूळ निवासी म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितलं की आमच्या पार्टीतले आहेत, म्हणजे मागासवर्गीयांचे आहेत, मग ब्राह्मणांनाच एकट्याला टार्गेट करा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केलेली आहे क्रांती प्रतिक्रांतीमध्ये, त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिघांनी आमचं शोषण केलेलं आहे, आणि तिघांनी शोषण केलं म्हणून त्यांना आरक्षणापासून दूर ठेवून त्यांच्याकडे सगळी साधन संपत्ती आहे, आणि म्हणून मागासवर्गीयांना पुढे आणण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं केलं. त्यामुळे आरक्षणाची संकल्पना सामाजिक स्तरावर जशी देशात धोक्यात आली, तशी न्यायिक स्तरावर धोक्यात आली, राजकीय स्तरावर धोक्यात आली. आज ओबीसींचं आरक्षण उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा ओबीसीकडे बोलणारे नेते नाहीत. याचं कारण हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाखाली गुलाम झाल्यामुळे ओबीसीचे नेते बोलू शकत नाहीत. कारण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आमचं शोषण केलंय, हे बोलायला सुद्धा हिंमत लागते. उद्या शरद पवारांसमोर मला बोलवलं तर हे बोलायला माझ्याकडे हिंमत असली पाहिजे. होय पवार साहेब, तुमच्या मराठ्यांनी तर महाराष्ट्रात राज्य केलं, 70 वर्षात महाराष्ट्राला मागं नेलं तर मराठ्यांनी नेलंय, आमचं शोषण केलंय. वर्तमान काळामध्ये या देशावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं केंद्रात राज्य आहे, आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे. आपल्याला मान्य करावं लागतं. हे जोपर्यंत ओबीसी, एससी-एसटी मान्य करत नाहीत, तोपर्यंत समता प्रस्थापित होणं आणि समतेसाठी आम्ही पुढे येणं हे होऊच शकत नाही. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई ही समस्त मागासवर्गीय विरुद्ध उच्चवर्णीय अशीच आहे. कुठल्याही उच्चवर्णीयाला तिथे पुढे आणण्याचा विषय येत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी रयतेचं राज्य केलं, त्यांनी भूमिहीनांना जमिनी कसायला दिल्या, त्यांचे वंशज आज 40,000 एकर जमिनी घेऊन बसलेले आहेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही, किंवा एखाद्या घराण्यात जन्माला आला, त्यांच्या कुटुंबात जन्माला आला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस होऊ शकत नाही. आणि हेच तत्वज्ञान भगवान बुद्धांनी, भगवान महावीरांनी मांडलं, चार्वाकनी मांडलं. हेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं की एखाद्या वंशात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ आहे. ही वर्णव्यवस्था आहे. म्हणजे ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांची रचना आहे की ब्राह्मणाच्या पोटी आला तो ब्राह्मण, क्षत्रियांच्या पोटी आला तो क्षत्रिय, आणि वैश्यांच्या पोटी आला तो वैश्य. मग माणसाला प्रगती करण्याचा मार्ग हा शिक्षणावर, संस्कारावर, मानवी प्रयत्नाच्या हातात असला पाहिजे. अशा प्रकारचा विचार भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. आणि म्हणून एखाद्याच्या पोटी जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ होत नाही. परंतु असे दुर्मिळ योग आपल्याकडे आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं जे कर्तृत्व आहे ते खरोखर एक आगळे वेगळे कर्तृत्व आहे. म्हणून संभाजी महाराजांनी जे रचना इथे केलेली आहे ती वेगळी रचना आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांचं जे कर्तृत्व आहे त्यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार कोणाला आहे हा पण मोठा प्रश्न आहे. परंतु हे लोक मुद्दाम असे मोठे विषय घेऊन, म्हणजे संभाजी महाराजांचं नाव सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगायचं, मग मराठ्यांनी म्हणायचं दोघे आहेत ते क्षत्रिय कुलावंत साहेब, म्हणजे क्षत्रिय कुळातले आहेत. ब्राह्मणांनी म्हणायचं ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार उभं करणं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेला न्याय देणं असेल, संभाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो पाहिला तर लक्षात येतं की हे दोन्ही महान राजे हे वेगळ्या अर्थाने वेगळ्या विचारसरणीचे होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिलंय, आदरणीय असं स्थान दिलंय. आणि राजर्षी शाहू महाराजांची गोष्ट तर वेगळी आहे. परंतु हे सगळे सद्गुण केवळ जन्माने येत नाही, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, शिक्षण घ्यावं लागतं. आणि म्हणून
आपल्या ज्या सामाजिक चळवळी आहेत त्यांनी मांडणी करताना अभ्यास करून केली पाहिजे, हे मी आज बोलतोय. आणि म्हणून या देशातली सध्याची सत्ता ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच आहे. आणि म्हणून अनेक निर्णय, मग नोटबंदी असेल किंवा आपल्या ओबीसीचं आरक्षण असेल, हे आरक्षण थांबण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया होते कारण ब्राह्मण क्षत्रिय यांच्या मनात कायम विषमता आहे. विषमता म्हणजे सगळं जे काही सत्तेची ठिकाणं आहेत किंवा नेतृत्वाची ठिकाणं आहेत, ती आमच्याच हातात असली पाहिजे. जगाच्या भाषेत ही या देशातली हिटलरशाही आहे किंवा हुकुमशाही आहे. आणि या हुकुमशाहीच्या विरोधात समता प्रस्थापित करणं ही आपल्या सगळ्या मागासवर्गीयांची जबाबदारी आहे. आणि समता प्रस्थापित करत असताना इथे भीमा कोरेगावची लढाई झालेली आहे. या सगळ्या लढायांमध्ये आपल्यासाठी आपला पराक्रम, आम्ही सुद्धा शूर आहोत, आम्ही सुद्धा पराक्रमी आहोत. म्हणजे आम्ही क्षत्रिय नाही, पण क्षत्रिय हे जे शूर असतात, हे जे मनुस्मृतीचं तत्वज्ञान आहे, एक क्षत्रिय तत्वज्ञानाचा पराभव भीमा कोरेगावच्या लढाईने केलेला आहे. आणि म्हणून या लढाईचा उपयोग करून मी ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी, माळी सगळ्यांना सांगतोय की आपल्या जातींच्या विजयाच्या चांगल्या लढाई असतील त्या समोर आणा. ज्या लढाया तुम्ही तोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत तो जात, ती समाज पुढे येऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं बौद्ध बांधवांना भीमा कोरेगाव लढाईच्या आधाराने पुढे आणलेलं आहे, लढायला उद्युक्त केलेलं आहे, ते लढणं इतकं मोठं आहे की इथल्या ब्राह्मण क्षत्रियांचा, वैश्यांचा पराभव करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे. हे जे प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण एका दूरदृष्टी असलेल्या सेनापतीचं, दूरदृष्टी असलेल्या तत्वचिंतकांचं आणि धार्मिक नेतृत्वाचं लक्षण आहे. अशा प्रकारचं नेतृत्व ज्या ज्या जातींना मिळेल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने जे जे नेते इतर जातीतले जातील, त्या त्या जातींचा उत्कर्ष आज ज्या बौद्ध बांधव ज्या पद्धतीने सर्वोच्च उत्कर्षाला पोहोचलेले आहेत, अशा प्रकारचा उत्कर्ष त्या त्या जातीतल्या लोकांना मिळू शकतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो भंडारी समाजाला, तुमची माहीमच्या किल्ल्यातली लढाई सांगा. आगरी कोळ्यांना सांगतो की रत्नागिरीच्या समुद्रात आपण इंग्रजांचा आरमार बुडवलं होतं, हा आपल्या पराक्रमाचा इतिहास आहे. आम्ही कुळ कायदा केला, ब्राह्मण खोतांच्या मराठा खोताविरुद्ध लढून केला. तो कुळ कायद्याचं, खोती नष्ट करण्याचं, जमीनदारी नष्ट करण्याचं हे आंदोलन आमचा गौरवशाली इतिहास आहे. चिरनेर जंगल सत्याग्रह आमचा गौरवशाली इतिहास आहे. पाणी हक्काचं, महाडचं 14 तळ्याचं आंदोलन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालं, हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. आम्ही सेज विरुद्ध दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली लढलो आणि सेज इथून रद्द करायला लावला, हे आमचं गौरवशाली आंदोलन आहे. आम्ही सिडको विरुद्ध लढलो दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि 12.5% कायदा केला, हे आमचं गौरवशाली आंदोलन आहे. आणि आता आम्ही गावठाण हक्कासाठी लढतोय, आरक्षणासाठी लढतोय, हे आमच्या तरुणांसाठी भविष्यातलं गौरवशाली आंदोलन असेल. आणि हे आंदोलन जोपर्यंत मागासवर्गीय लढत नाहीत, आमच्या हक्कांच्या आंदोलन संघर्ष करत नाहीत, तोपर्यंत या देशातली 85% लोकांना गुलाम ज्यांनी केलंय, ज्या मनोवाद्यांनी केलंय, ज्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलंय, ती गुलामगिरी आमची संपत नाहीत. आणि म्हणून ही जी लढाई आहे, ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली, आमच्या महापुरुषांनी मांडली. या लढायामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न जे लोक करतात, त्याचा दुष्परिणाम केवळ मागासवर्गीयांनाच होत नाही, तर उच्चवर्णीयांना सुद्धा होतोय. आमच्याकडे जे सगळं शोषण करून आलं होतं, त्याबद्दल खरं म्हणजे जाहीर क्षमा ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी मागायला पाहिजे. परंतु आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं की आम्ही जाहीरपणे याची क्षमा मागतो की आमच्याकडून या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण झालं आणि त्यांनी पापक्षालन करण्याची गोष्ट केली. परंतु हे बोलतात आणि न बोलतात एवढ्यातच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की सवर्णांना आम्ही आरक्षण देतो, सवर्णांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजतो आणि आरक्षण देतो. म्हणजेच हे वक्तव्य करत असताना हा निर्णय भागवतांच्या मनात होता, भागवत किंवा संघ परिवाराच्या डोक्यात होता की सवर्णांना जेव्हा मी आरक्षण देऊ तेव्हा या देशातले मागासवर्गीय उद्रेक करतील, म्हणजे ओबीसी, एससी, एसटी उद्रेक करतील, अशी अपेक्षा त्यांच्या डोक्यात असेल, बंड करतील. आणि म्हणून त्यांनी अगोदर माफी मागितली, कारण का उद्याचा जो आघात होणार आहे त्याची तयारी मागासवर्गीयांच्या मनाची करण्याची त्यांना प्रयत्न केला. परंतु मागासवर्गीयांनी काहीच बोलले नाही त्याच्यावर, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवावर उदार होऊन अत्यंत संघर्ष करून जे आम्हाला दिलं होतं त्याची किंमत ओबीसीना खास करून कधी कळलीच नाही. आणि एससी एसटीतल्या बऱ्याच जातींना, आंबेडकरी समूह सोडला, बौद्ध बांधव सोडले, तर बाकीच्या लोकांना ते कळलंच नव्हतं. त्याच्यामुळे हा उद्रेक झाला नाही. याचं कारण ओबीसीचे जे तत्वचिंतक आहेत, विचारवंत आहेत, यांनी या देशातली शोषण परंपरा अलीकडे मांडायला सोडून दिलेला आहे. आणि म्हणून आज म्हणजे रस्ता भरकटवणं किंवा लोकांना संभ्रमात करण्यासाठी लव जिहादचा विषय आणला. स्त्रियांची गुलामगिरी, स्त्रियांना गुलाम केलेला आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनीच केलेला आहे. परंतु हे जे उच्चवर्णीय आहेत, मनुस्मृतीचे मालक जे आहेत, त्यांच्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मुसलमान हे तुमचे शत्रू आहेत, अशा प्रकारचं दाखवण्याचं काम स्त्रियांच्या बाबतीत पण सुरू आहे. या देशातले शंकराचार्य, या देशातल्या पुरोहितांनी स्त्रियांना शिक्षण नाकारलं होतं, ते सावित्रीबाईंनी दिलं होतं. स्त्रियांनी सावित्रीच्या मार्गाने गेलं पाहिजे, परंतु लव जिहादच्या कल्पनेमुळे मुसलमान हे तुमचे शत्रू आहेत अशा प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न झाला. मी तुम्हाला सांगेन की आज देवेंद्र फडणवीसांना खूप चांगलं उत्तर एका आमच्या मुस्लिम बांधवांनी दिलेलं आहे. केळशीचे याकूत बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की गुरु मुसलमान होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, मग हिंदुत्व किंवा धर्म या गोष्टी राहिल्या कुठे? धर्माच्या पलीकडे जाऊन ते बसलेले आहेत. अशा प्रकारचं धर्माच्या पलीकडे जाण्याचा विचार
भगवान बुद्ध आणि महावीरांनी मांडलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आहे आणि म्हणून अल्पसंख्याकांना विशेष सुरक्षा भारतीय संविधानाने दिलेली आहे. ही अल्पसंख्याकांची सुरक्षा CA-NRC मध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होतोय, म्हणजे संविधान बदलण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करेन की शूद्रातिशूद्रांना पुढे आणण्यासाठी हे समतेचं संविधान आहे आणि मग त्यांचं शोषण आहे हे शोषण उघड करण्याच्या ऐवजी भीमा कोरेगावची लढाई प्रतापसिंह भोसले यांना राजा करण्यासाठी होती. अशा प्रकारचं मांडणी आमचे लोक का करतात? म्हणजे ह्याचं खरं म्हणजे कारण काय? बाबासाहेबांच्या कुठल्या तत्वात हे बसत नाही. कारण या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जनरली दुसऱ्यांचं शोषण करण्यातच माहीर आहेत. एखादा प्रयत्न शाहू महाराजांकडून झाला, छत्रपती शिवाजी महाराजांकडून झाला, पण त्यांना सुद्धा ब्राह्मणांनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि त्या विरोधामुळे इथे हे राजे जेवढे अपेक्षा होती तेवढे यशस्वी झाले नाहीत. जसं यश आपल्याला भारतीय संविधानामुळे आज मिळतंय, परंतु या संविधानाचं यश झाकण्यासाठी अशा चुकीच्या मांडण्या केल्यामुळे आज क्षत्रियांना आणि वैश्यांना तुम्ही जर आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं की बाबा नाही हे खूप चांगले लोक आहेत आणि ब्राह्मणच तेवढे वाईट आहेत, असं नाही. ब्राह्मणांचं जे शास्त्र आहे मनुस्मृती, क्षत्रियांची तलवार आणि वैश्यांचा पैसा याचा उपयोग करून भारतावर गुलामगिरी लादली गेली आणि ही गुलामगिरी हिटलरपेक्षा मोठी आहे. काळा गोरा जो भेद आहे त्याच्यापेक्षा भयानक आहे. कारण ह्यामध्ये धर्म आहे आणि धार्मिक संस्कार आजही ओबीसीच्या मनावर एवढा आहे की मी काल जे भीमा कोरेगाववर बोललो आणि जी मांडणी केली त्या मांडणीचा धसका एवढा मोठा घेतलेला आहे उच्चवर्णीयांनी की मला अनेक लोकांच्या, अत्यंत जवळच्या लोकांचे फोन आले की तुम्ही हे बोलणं बंद करा, असं तुम्ही धर्माच्या विरोधात बोलू नका, याचे परिणाम अत्यंत वाईट होतील, तुमचा कामधंदा करा. अशा प्रकारच्या धमक्या वजा फोन मला माझ्या जवळच्या लोकांकडून आले. मी समजून गेलो की यांना सल्ला देणारे लोक हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत. कारण पहिल्यांदा ही मांडणी, म्हणजे मी मांडणी करतो, मी हुशार आहे, पंडित आहे किंवा फार मोठा आहे असं नाही. ओबीसींना जेव्हा हे विषय कळतात की आमचं शोषण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं, वर्तमान महाराष्ट्राच्या सरकारमध्ये इथलं ब्राह्मण क्षत्रिय युती जी आहे, ब्राह्मण मराठा युती आहे, तीच आमच्या ठाण्यामध्ये, तीच आमच्या पालघरमध्ये, तीच मुंबईमध्ये, तीच नवी मुंबई आणि रायगडमध्ये आमचं शोषण करते. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी इथल्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांना संपवण्याचा विडा उचललेला आहे. हा माझा अनुभव आहे आणि ओबीसी म्हणून मी जेव्हा बोलतोय त्याचा मला खूप आनंद होतोय. उद्या जन्म आणि मृत्यू कोणाला माहित नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने लढले, त्यांनी जीवनाचा जो संघर्ष केला, तो संघर्ष पाहता आपण स्वतःला जपण्यात काय अर्थ आहे? आपल्याला जे सत्य कळलेलं आहे, कोणाला न घाबरता न डगमगता आम्ही सांगितलं पाहिजे. हा बाबासाहेब आंबेडकरचा संदेश आहे. पहिल्यांदा तुम्ही प्रबोधन तर करा. सगळ्या गोष्टी एका माणसाला शक्य नसतात आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी भीमा कोरेगावच्या संदर्भात मला जाणवल्या आणि म्हणून आपल्या मनावर जो संस्कार असतो की मराठा म्हणजे क्षत्रिय हेच राज्यकर्ते आहेत, तेच हातात तलवार धरू शकतात, क्षत्रिय पडले तर ब्राह्मण राज्य करतील, ब्राह्मण पडले तर वैश्य करतील. परंतु हे मनुस्मृतीचं शास्त्र, हे गुलामीचं भारताचं शास्त्र असं कधी म्हणत नाही की शूद्र आणि अतिशूद्र राजा होऊ शकतो. हे कधी सांगायला तयार नाही. हा संस्कार आपल्या मनावर झाल्यामुळे आपण बोलताना, वागताना, निवडणुका लढताना, सार्वजनिक जीवनामध्ये न्यूनगंडाने वागत असतो, दचकून वागत असतो. हे दचकून वागणं, घाबरणं हे घालवायचं असेल तर भीमा कोरेगावचा स्तंभ आहे तो तुमच्या हृदयात जपून ठेवा आणि तुमच्या मनगडात भीमा कोरेगावची लढाई आहे, ही जी तलवार आहे, ही तलवार आपल्या हातामध्ये आहे अशी कल्पना करा आणि बाहेर वावरताना ह्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना घाबरण्याचं कारण नाही. बुद्धीने आम्ही कमी नाही, आम्ही ताकदीने कमी नाही, आम्ही मेहनतीने कमी नाही, आम्ही व्यापारात कमी नाही. फक्त हा आपल्या मनावर लादलेला गुलामीचा संस्कार आहे की तुम्ही या शूद्रातिशूद्र किंवा स्त्रियांच्या जातीत जन्माला आलात, हे तुमचं प्रारब्ध आहे, तुमचं नशीब आहे, मागच्या जन्मातलं फळ आहे, असं जे ब्राह्मण सांगतात ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून आमच्याकडे मी आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांना मानतो, बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, कारण त्यांनी सांगितलं की स्वर्ग त्यांनी नाकारला, स्वर्ग हा अस्तित्वात नाही आणि म्हणून स्वर्गाच्या पितरांना पिंडदान करणं हा ब्राह्मणांच्या उपजीविकेचा धंदा आहे. त्यांनी देव सुद्धा नाकारला आणि सांगितलं ह्या जगात देव नाही, तुम्हाला जे काही बदल करायचे असतील ते माणूस म्हणून तुमच्या हातात ती शक्ती आहे, तुमच्या बुद्धीमध्ये ती शक्ती आहे, तुम्ही देवाला शरण जायची काही गरज नाही. आणि देव नाकारून श्रीमंत झालेले, यशस्वी झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी प्रेरणा आहे, लोकनेते दिबा पाटील ही माझी प्रेरणा आहे. परंतु मी हे जे बोलतोय ते अजूनही ओबीसीना मान्य नाही. देव नाकारणारा दिबा पाटील देव माणूस झाला ही लोकमतची बातमी आमच्या लोकांना आज मान्य नाही. परंतु हे सांगावं लागतंय कारण याच देवानी, याच पुराणांनी, याच मनुस्मृतींनी आमच्यावर गुलामीच्या मानसिकतेचा प्रभाव टाकलेला आहे आणि प्रभाव दूर करण्यासाठी मी बोलत आहे. परंतु या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना पावित्र्याचं स्थान देण्याचा प्रयत्न ज्यांनी चालवला आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की तुम्ही हा विचारद्रोह करू नका. हा राष्ट्रद्रोह सुद्धा आहे, कारण जे आरक्षण आहे ते आरक्षण हा एक प्रकारचा राष्ट्र निर्माण आणि राष्ट्रवाद आहे आणि म्हणून समता हा आमच्या देशाचा राष्ट्रवाद आहे. मनुस्मृतीने सांगितलेला
हा जो विषय आहे, मनुस्मृतीने सांगितलेला जो विचार आहे तो अराष्ट्रीय विचार आहे. ते जे हिंदुत्व आहे, वैदिकत्व आहे, ही गुलामगिरी आहे, ही हिटलरशाही आहे. हिटलरशाही तुम्हाला शब्द समजतो, मी पुन्हा पुन्हा वापरतो. आणि त्याच्या विरोधात समतेचा राष्ट्रवाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. जमिनींचं समान वाटप करा, उद्योगांचं समान वाटप करा, सरकारी नोकऱ्यांचं समान वाटप करा. आज आपल्याला माहित आहे, आज वीज कर्मचाऱ्यांचा संप झाला. संपाचं कारण काय की नरेंद्र मोदींनी सगळे जी वीज वितरण आहे हे अदानी आणि अंबानीला द्यायला सुरुवात केली. आमच्याकडचा नवी मुंबई एअरपोर्ट जो आहे, ज्या जमिनी आमच्या, आणि तो अदानीला दिला. आता इथे वीज व्यवस्था सुद्धा अदानीला द्यायची आहे आणि याची भीती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आणि त्यांनी संप केला. आपल्या बऱ्याच लोकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा राग येऊ शकतो, परंतु त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलं पाहिजे, कारण देशाचं खाजगीकरण जे मोदींनी चालवलं त्याला ते विरोध करतायत. म्हणून आज मला पण त्रास झाला, आमचं पाणी नव्हतं, परंतु त्या कर्मचाऱ्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी मला फोन केले, पाटील साहेब तुम्ही याच्यावर हो, तुमच्या बरोबर आम्ही आहोत. देशाचं खाजगीकरण न होऊ देणं, वीज असेल, सुरक्षा असेल, आरोग्य असेल, या ज्या सेवा आहेत, रेल्वे असेल, ह्या सेवा सरकारकडे असल्या पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, तो भारतीय राष्ट्रवाद आहे. आणि नरेंद्र मोदी सांगतात की सगळं काही अदानी अंबानी त्याचं खाजगीकरण करूया, हा जो विचार आहे अराष्ट्रीय विचार आहे आणि ही हुकुमशाही आहे, आपली लोकशाही संपवण्याचा भाग आहे. आणि म्हणून आपण याच्यामध्ये सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी वामन मेश्राम यांनी मराठे शूद्र आहेत असं सांगितलं, त्यावेळी अनेक संदर्भ आले, अनेक बापट आयोगांसारखे आयोग होते. त्यांनी सांगितलं की मराठे एक क्षत्रिय आहेत. मराठे क्षत्रिय पूर्वी होते, स्वतःला ते मानतात, आणि वर्तमान काळात राज्याची सगळी क्षेत्र जर त्यांनी काबीज केले असतील तर नवीन अर्थाने 2023 मध्ये ते सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या मनुवादाप्रमाणे चाललेले आहेत. खरं म्हणजे त्यांनी हे जे सगळे मार्ग आहेत ते लोकसंख्येच्या प्रमाणात 52% ओबीसीना आणि SC/ST मोकळे करून दिले पाहिजे, त्यांनी आडवं येऊ नये. या दृष्टीने प्रवीणदादा गायकवाड यांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय, पुरोगामी निर्णय आहे. आणि त्यांनी सांगितलं जगात जाऊन आम्ही नोकऱ्या करू, जगात जाऊन उद्योग करू, ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे. ती फार मोठी भूमिका आहे. अशा प्रकारची भूमिका जपानमध्ये सामुरे योद्ध्यांनी घेतली की आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्या हातात तलवार आहे आणि आम्ही राज्य करू, कुणालाही मारू, ही जी भूमिका होती तिथल्या क्षत्रियांची, त्यांनी तलवार खाली ठेवली आणि लोकशाही स्वीकारली. आज प्रवीणदादांनी निर्णय घेतला, त्याचा मी खरोखर मनपूर्वक कौतुक करतो. आणि प्रवीणदादांना मी सांगू इच्छितो की आम्ही आगरी कोळी भंडारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात सैनिक होतो. त्याचबरोबर आम्ही त्या काळी सागरी व्यापारी होतो. सम्राट अशोकाच्या काळात आम्ही सागरी व्यापारी होतो. आमचं आरमार बुडवण्याचं काम कोणी केलेलं आहे? पेशवाईने केलेलं आहे. आमचं आरमार बुडवलं, इंग्रजांची मदत घेऊन बुडवलं. त्याच्या अगोदर आम्ही इंग्रजांना हरवलं होतं, पण नंतर हे दोन्ही एकत्र येऊन, म्हणजे पेशवा म्हणजे कोण? मराठाच आहेत ना ते, म्हणजे शेवटी गादी ही मराठ्यांचीच आहे. ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र येऊन आगरी कोळ्यांचं आरमार बुडवलं आणि आमची वाताहत झाली. आम्ही सहज एका बोटीने श्रीलंकेत जायचो, आम्ही दुबईला जायचो, एका बोटीने एका फेरीत जायचो. आम्हाला पासपोर्टची गरज नसायची आणि सागरी आर्थिक व्यापारामुळे इथले किनारे समृद्ध होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी इथे आणली. परंतु छत्रपतींच्या इतिहासामध्ये कुठल्याच इतिहासकारांनी आगरी कोळ्यांचं जे आरमार आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाडच्या नदीमध्ये पोहायला यायचे, त्यांनी पहिलं आरमार नौदल हे उभं केलं सम्राट अशोकानंतरचं, या गोष्टी कोणी केल्या नाहीत. कारण ही मांडणीच अशी होती की या देशात श्रेष्ठ मराठेच, या देशात क्षत्रियच श्रेष्ठ, या देशात ब्राह्मणच श्रेष्ठ, या देशात वैश्यच श्रेष्ठ. या देशामध्ये मागासवर्गीय पराक्रमी होऊ शकत नाही, तो सूर ईश्वर होऊ शकत नाही, स्त्रिया कधी राज्यकर्त्या होऊ शकत नाही, अशा तत्वज्ञानाची मांडणी ज्या मनुस्मृतीने केली त्याला इथले विचारवंत बळी पडले. आणि म्हणून आज अजितदादांचं आणि फडणवीसांचं भांडण हे खोटं भांडण आहे. त्यांना काही घेणं नाही संभाजी महाराजांविषयी, शिवाजी महाराजांशी काही घेणं देणं नाही. वर्षानुवर्ष सत्ता आमची राहावी, पवार घराण्याची राहावी, किंवा मराठ्यांची जी घराणी आहे सरंजामी घराणी त्यांची राहावी, ब्राह्मणांची फडणवीसांची राहावी, या हेतूनं आताची लोकशाही मधली हुकुमशाही चालू आहे. परंतु समतेच्या तत्वाने मागासवर्गीयांनी सत्ता हातात घेणं हे आपल्या समोरचं आद्य कर्तव्य आहे. आज भीमा कोरेगावची लढाई लढायची असेल आपल्याला नव्याने, तर आपल्या वर्तमानातल्या, केंद्रातल्या आणि राज्यातल्या हे जे हिंदुत्ववादी भाजपचं सरकार याचा पराभव करून आपण संविधानवादी सरकार आणणं, ही खरी म्हणजे नवी भीमा कोरेगावची लढाई आहे. आपण उलटी गोष्ट आहे, संख्येने आपण आता मोठे आहोत, संख्येने कमी असलेले लोक आपल्यावर राज्य करतात. कारण तुमच्या तनामनावर लादलेली ही जी सामाजिक धार्मिक गुलामगिरी आहे त्याच्या पगड्यामुळे आपण स्वतःला कमी समजतो. जर आम्ही 85% आहोत तर या देशातली शासन प्रणाली, न्याय व्यवस्था ही आमच्या हातात असली पाहिजे, शिक्षण व्यवस्था आमच्या हातात असली पाहिजे. परंतु देहाने जरी आम्ही मोठे असलो तरी मानसिकदृष्ट्या गुलाम असल्यामुळे ही गुलामी आम्हाला समजत नाही. परंतु मराठ्यांनी जगाकडे जाण्याचा आज जो निर्णय घेतलाय तो अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे. याच निर्णयाचं समर्थन आम्ही करत होतो की आगरी कोळी सुद्धा समुद्रामध्ये पोट भरत होते. कुठल्या महाराष्ट्राची लुटमार आम्ही करत नव्हतो. समुद्रात जायचो, मासे पकडायचो, आमचा उदरनिर्वाह करायचो आणि समुद्रावर व्यापार करून आमचा आम्ही उदरनिर्वाह करायचो. परंतु हे समुद्र खाड्या नासवण्याचं काम मुंबई महापालिकेतल्या उद्धव ठाकरेंनी पण केलंय. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये खाड्या नासवल्या, मच्छीमारांची, बंदरांची वाट लावलेली आहे, सागरी व्यापाराची वाट लावलेली आहे, तिथली गटारं गाळांनी भरलेली आहेत. आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी 70 वर्षात असंच केलं. आणि आज मच्छीमारांना संपवणारे प्रकल्प समुद्रावर चालत, कोस्टल रोड असतील, बंदरं असतील, यामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसन होत नाही. नितीन गडकरींसारखे ब्राह्मण मंत्री सांगतात की समुद्रात मासे मिळत नाहीत. अरे गडकरी साहेब, तुम्हाला पोहताच येत नाही, तुम्हाला काय करणार समुद्रात मासे आहेत की नाही? माझ्यासोबत एकदा या. पण ज्यांनी भीती या देशामध्ये समुद्राची निर्माण केली, ज्या ब्राह्मणांनी केली,
ज्या मराठ्यांनी केले आणि सांगितलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे, ह्यामध्ये एकटे ब्राह्मण नाही तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही तिघांची युती आहे आणि तिघांनी या देशातल्या लोकांना गुलाम केलं. जर समुद्र आजही आम्हाला मोकळा केला तर आम्ही जगातल्या कुठल्याही देशात जाऊ शकतो, व्यापार करू शकतो, कोणाचं शोषण करायची गरज नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आरमाराची व्यवस्था उभी केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार ज्यांना कळत नाही त्या मराठ्यांनी, त्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजीराजांचं नाव सुद्धा घेऊ नये. आणि म्हणून माझी ही विनंती आहे की भीमा कोरेगावची लढाई ही प्रताप शिंगांना सोडवण्यासाठी असे स्टेटमेंट येतात कशी, आणि क्षत्रिय मूल निवासी आहेत हा सॉफ्ट कॉर्नर का दिला जातो? मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जे धाडस होतं, सयाजीराव गायकवाड हे राजे होते, आपले हे शाहू महाराज होते, त्या मोठ्या राज्यांना सुद्धा आपली भूमिका, सामाजिक न्यायाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिली. आणि या दोन्ही राजांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये आणि सगळ्यामध्ये मदत केली, चळवळीमध्ये मदत केली. कारण बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही जागतिक आहे, व्यापक आहे, मानवतेची आहे, ही भूमिका त्यांनी पटवून दिली आणि त्या राजांनी सुद्धा आम्हाला मदत केली. परंतु हीच भूमिका आज आपण घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जे कोणी आज मराठा मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महसूल मंत्री ही पदं अक्षरशः उभवत आहेत, खरं म्हणजे त्यांनी ते महसूल मंत्री पद हे खरं म्हणजे शुद्रातल्या कुठल्या तरी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, भूमिनाच्या मुलाला दिलं पाहिजे. तुम्ही पण राज्य करा, तुम्ही हे जमिनीचे घपले केलेत आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा जमीनदारी सरंजामी महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे. उदयनराजे भोसले यांच्याकडे 40,000 एकर जमीन कशासाठी आहे? देवस्थानांकडे 1000 एकर जमिनी कशासाठी आहेत? देव काय खातात का? देव खात नाही, पण देवस्थानांच्या रूपाने भटजी लोक, ब्राह्मण लोक, पुरोहित लोक तिथे पोट भरतात, त्यांनी देवस्थानांच्या जमिनी ठेवल्यात. उदयनराजे या मराठ्यांनी किंवा अनेक मराठ्यांनी महाराष्ट्राची 60% जमीन व्यापली. तुम्ही जमीन, एक माणूस किती जमीन करू शकतो? 6 गुंठ्यामध्ये शेती करणं मला इथे अवघड होतंय, म्हणजे त्याला झाडांना पाणी घालणं हे करणं अवघड होतंय. तर तुम्ही 1000 एकर जमीन ठेवली कशाला? जी गरिबांची मुलं आहेत, आदिवासी आहेत, त्यांना जमिनी कसायला द्या, त्यांना मोकळ्या जमिनी द्या. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे ते तुम्ही अंमलात का आणत नाहीत? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे शत्रू आहेत, अशा प्रकारची रचना इथे केली गेली. आणि मुस्लिम देश छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच धर्मवादी, अशा प्रकारची मांडणी फडणवीस अहमहिकेने करतात. त्यामध्ये त्यांचा हेतू असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मानतो, ते छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत असं खोटं खोटं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर हल्ला करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण आहे ते सांगितलं जात नाहीत. अनेक मुस्लिम बादशाहांकडे प्रशासक हे ब्राह्मण आणि मराठीच होते, तेच आमचं शोषण करायचे, हे कोणी सांगत नाहीत. आणि बहुजन जो समाज आहे मोठ्या संख्येने, त्याला संभ्रमात टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांनी केलेलं आहे. हे राजकीय पक्ष जोपर्यंत समाजाचं प्रबोधन करत नाहीत, त्यांना तर प्रबोधन करायचं नाही, कारण सत्ता टिकवण्यासाठी लोकांना अज्ञानात ठेवणं हे त्यांचं काम आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारी लोक जेव्हा ओबीसीना संभ्रमात टाकतात, मराठे हे शूद्र आहेत म्हणून त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठी सहकार्य करतात, तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया हे वेगळे नाहीत, एकच आहेत. आमचं एससीचं आरक्षण आहे आणि म्हणून ओबीसीमध्ये मराठे गेले तरी चालतील अशी कोणाची भूमिका असेल तर तुम्ही त्या समतेच्या तत्वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करताय. आणि हे ओबीसीने आता समजायला लागले. आणि जे कोणी क्षत्रिय होईल, प्रवीणदादा सारख्या मराठाला सुद्धा कळलेलं आहे की अशा प्रकारचं ओबीसीच्या आरक्षणाची मागणी करणं हे केवळ असंविधानिक नाही तर अनैतिक आहे. आणि म्हणून आपल्याकडे जागा जमिनी आहेत, सत्ता आहे, सगळं आहे, तर हे जग मोकळं आहे, तिथे आपण पराक्रम करायला जाऊया. आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे, हा समुद्र आमच्यासाठी मोकळा करून द्यावा, ही नेव्ही आमच्यासाठी मोकळी करून द्यावं. नेव्ही सुद्धा आज उच्चवर्णीयांनी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. आम्ही समुद्रावरचे लोक असताना, आरमारी होताना आमच्या मुलाला जन्मताच पोहता येतं, उडलं लहान मुलं सुद्धा आमचं समुद्रात, आमची मुलगी पोहते, त्यांना नेव्हीमध्ये कुठलीही जागा मिळत नाही. तिथे ज्यांनी कधी आयुष्यात समुद्र बघितला नाही, त्या राजस्थान, हरियाणाचे लोक कॅप्टन होऊन बसलेत. ही विषमता आहे आणि हे अतिक्रमण आहे आमच्या या सगळ्या नैसर्गिक अधिकारांवर. परंतु हे अतिक्रमण इकडचा तहसीलदार, इकडचा कलेक्टर, रायगडचा, पनवेलचा, अलिबागचा हा मराठाच असला पाहिजे, त्यांनी लुटालूट करायची, हे जे प्रकार चालू आहेत हे शोषण आहे. आणि म्हणून प्रवीदांसारख्या माणसाला मी सांगतो की हे जे शोषण वृत्ती आहे आम्ही सोडली पाहिजे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज व्हायचं असेल तर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे तत्वज्ञान ऍक्सेप्ट करावं लागेल. आमच्या जमिनी, गावठानं मुंबईची आगरी कोळ्यांची किंवा पनवेलच्या जमिनी असतील, उऱ्यांच्या जमिनी लुटालूट कोण करते? कोण या जमिनी खरेदी करते? मागासवर्गीयांच्या. या गुरचरण जागा कोण खाते? पंतप्रधान आवास योजना म्हणजे काय? हे फडणवीसांची आणि मोदींची योजना आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रियांना पोहोचणारी योजना आहे. सगळ्या जमिनींची लुटालूट, देश विकायला काढले, कोण लुटते? हे काही इंग्रज पाकिस्तानचे लोक आहेत? हे काही इंग्रज, पोर्तुगीज, मोगल, डच आहेत? आणि तुमचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत? ही लुटमार सामान्य माणसाला समजत नसली तरी आता लोकांना चांगल्यापैकी कळायला लागलेली आहे. आणि म्हणून वामन मेश्राम यांना माझी विनंती आहे की तुम्ही जे तत्वज्ञान मांडताय हे क्रांती प्रतिक्रांतींच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाला धरून होत नाही. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही शूर म्हणतो, वीर म्हणतो, स्वातंत्र्यवीर म्हणतो. याचं कारण बाबासाहेब आंबेडकर कुठल्या क्षत्रियाला घाबरले नाहीत, कुठल्या प्रकांड पंडित ब्राह्मणाला, शंकराचार्याला घाबरले नाहीत, आणि कुठल्या अदानी अंबानीला, वैशाला पण घाबरले नाही, ज्यांनी रिझर्व्ह बँकेचा पाया घातला.
अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात आहे त्यांना आम्ही आंबेडकरवादी म्हणतो. तुम्हाला कसली भीती वाटते? क्षत्रिय म्हणजे ब्राह्मणांची भीती वाटते म्हणून तुम्ही क्षत्रियांना सेफ करणार, आपल्या बाजूला ठेवणार? असं होत नाही. असं तुम्ही केलं तर तो एक संविधानाचा द्रोह सुद्धा होऊ शकतो. कारण शोषण करताना तिघे सोबत आहेत. म्हणजे आज अदानी अंबानी हे आर्थिकदृष्ट्या देशाला गुलाम करतायत किंवा देशाची खरेदी विक्री करतायत वैश्य लोक. आज क्षत्रिय लोक शरद पवारांसारखे किंवा अजित पवारांसारखे किंवा अशोकराव चव्हाणांसारखे थोरातांसारखे लोक हे ओबीसी एससी एसटीच्या जमिनी इथे बळकावतात. शेत प्रकल्प आमच्यावर लादलाय, शिडको आमच्यावर लादलाय, नैना आमच्यावर लादले, मुंबईतली गावठाणं आमची लोढा बिल्डर खातोय, डोंबिवलीची खातोय. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सर्वत्र युती आहे हे आम्हाला समजतं. त्याच्यावर न बोलता क्षत्रिय चांगले आहेत, वैश्य चांगले आहेत आणि ब्राह्मण तेवढे वाईट आहे, हे चुकीची मांडणी आहे. आणि ही मांडणी करायला तुम्हाला भीती वाटत असेल तरी भीती तुम्ही सोडून द्या. ही भीती सोडून द्या आणि तुम्ही हे सार्वजनिक जीवनच सोडून द्या. ज्याच्यामध्ये अशी निडरता आहे त्यांनी सार्वजनिक जीवनात काम करायचं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही क्षत्रियाला घाबरले नाहीत, कुठल्याही राजाला घाबरलेले नाहीत, कुठल्याही ब्राह्मणाला घाबरलेले नाहीत आणि कुठल्याही वैश्याला घाबरले नाहीत. तुमच्या मनामध्ये भीती असेल तर सार्वजनिक जीवन सोडून द्या. आणि म्हणून 30 वर्ष या मराठा आरक्षणाची चळवळ आहे ही अस्तंगत झाली आणि त्याची जाहीर माफी प्रवीणदादांनी मागितली. परंतु त्यांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम माझ्या अंदाजाने तरी भामशेपच्या लोकांनी केलेलं आहे असं मला जेवढापर्यंत अभ्यास आहे त्यावरून वाटतं. आणि म्हणून असं चुकीचं डायरेक्शन कुठल्या जातीला कुठल्या धर्माला देऊ नका. समता तुम्ही सांगा की ज्यांच्याकडे राज्य आहे, ज्यांच्याकडे सगळी पदं आहेत, PSI पासून गृहमंत्र्यापर्यंत ज्या मराठा समाजाकडे आहे त्यांना प्रतिनिधित्वाची गरज काय, आरक्षणाची गरज काय सांगा ना स्पष्ट. आणि तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाही तर तुम्हाला आरक्षण मिळत नाही. हा 4 वर्ष संघर्ष ओबीसीच्या नेतृत्वात मी केला. अनेक ओबीसीचे नेते पण बोलायचे भामसेप सारखं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. असं धक्का न लावता आरक्षण देत नाही. कारण शोषण हे धक्का नाही तर माना पिरगळतून आमच्या मागासवर्गीय मागा पिरगळले आहेत, हात मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत हे शोषण करताना आणि त्यांची कंबर मोडलेली आहे उच्चवर्गांनी. तेव्हा ही गुलामी आमच्यावर लादली गेली. आज हे आरक्षण देताना संघर्ष आहेतच. नुसतं ओबीसीचं आरक्षण असून चालत नाही तर तिथे संस्था चालक कोण आहेत, राज्यकर्ते कोण आहेत, तिथे सुद्धा नोकरीमध्ये त्यांना अजिबात सुख नाही. सरकारी नोकरीतल्या मागासवर्गीय विचारांना त्यांना किती टॉर्चर केलं जातं आणि उच्चवर्गीय लोक कशा त्यांच्या बदल्या करतात. म्हणजे आजही मनुस्मृतीचं शोषण या महाराष्ट्रात आणि राज्यात होते. त्यांची बाजू घेण्याच्या ऐवजी तुम्ही क्षत्रिय हे सॉफ्ट आहेत, ते चांगले आहेत, मऊ आहेत, आमचे मित्र आहेत असं सांगताय, हे खोटं आहे. आणि म्हणून ठिकठिकाणी जे अत्याचार झाले त्यामध्ये पर्सेंटेज पाहिलेत तर क्षत्रियांनी केलेले अत्याचार फार मोठे आहेत, ब्राह्मणांनी केलेले फार मोठे आहेत. आज मंदिरांच्या पैशावर ब्राह्मण बसले असतील तर मंदिरा खालसा करणं, जशी संस्थानं त्या पटेलांनी खालसा केली तशीच आज मंदिरांची संस्थानं खालसा करणं. आणि तो देवाचा जो पैसा आहे ते देवाचे पुत्र कोण आहेत, फक्त ब्राह्मण आहेत का, मराठी आहेत का, वैश्य आहेत का? तर गरीब जनतेनेच ते देवाच्या मंदिरात पैसे टाकले. ते पैसे त्यांना शिक्षणाच्या रूपाने, आरोग्याच्या रूपाने मिळणं ही काळाची हाक आहे. ती कोरोनामध्ये हाक मारली आणि म्हणून ते संजय राऊत बोलले की कोरोना आल्यानंतर देवानी मैदान सोडले. देवानी मैदान देव सोडत पण नाही, मैदानात देव कुठेच नाही अस्तित्वात आहेत, ते ब्राह्मण आहेत. आणि म्हणून हे बोलताना म्हणजे संजय राऊतांसारखे मोठे खासदार सुद्धा ब्राह्मणांना बोलताना घाबरतात, त्यांची जीभ कचरते. हीच अवस्था आंबेडकरी लोकांची व्हावी आणि आंबेडकरी लोकांनी असं चुकीचे सिद्धांत मांडावेत. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई प्रतापसिंह राजांना सोडवायला केली होती का? कारण काय? कारण एवढे काय ते दुबळे होते, स्वतःला क्षत्रिय समजतात, शूर समजतात, त्यांना आमची मदत घ्यायची वेळ आली आणि आमच्या लोकांवर बलात्कार होतात खुलेआम, आमच्या जमिनी लुटल्या जातात, आमची घरं जाळली जातात. तेव्हा हे राजे कुठे जातात? आणि म्हणून जे शोषण आहे ते महाराष्ट्रात आजही तसंच आहे. जोखड्याची असेल मांडणी. आमच्याकडे आज आमचे जे ओबीसी लोक आहेत त्यांच्यावर होणारे अत्याचार आहेत. म्हणजे वेसाव्यामध्ये आमची शारदा नाकवा तिचं घर दिवसा ढवळ्या तोडलं जातं. सायन कोळेमळ्यामध्ये विनाताईचं घर तोडलं जातं. हे तोडणारे कोण आहेत? ही शिवसेना कोण आहे? ही शिवसेना सुद्धा बिल्डर लॉबी आहे. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, यातले ब्राह्मण मराठे वेगवेगळ्या पक्षातून आम्हाला आगरी कोणाला लुटतात. आज आंबेडकरी समूह त्यांच्यावर अन्याय झाला किमान एक होतो आणि त्या अत्याचारांसाठी संघर्षाला उतरतो. पण ओबीसींची अशी अवस्था नाही. ओबीसींचं ते वर्षामध्ये घर तुटलेल्या एक माणूस वर्षामध्ये शारदा नफाच्या बाजूने यायला तयार नाही, विनाताईंच्या बाजूला येत नाही, कारण ते घाबरतात, त्यांना असा संघर्षाची सवय नाही. आणि म्हणून ही संघर्षाची सवय ओबीसीना लावायची असेल तर आंबेडकरी बांधव हे त्यांच्या समोरचे आदर्श आहेत. परंतु आंबेडकरी बांधव जर असं उलट सुलट बोलायला लागले तर पाहायचं कुणी, जायचं कुठं? आणि म्हणून हा चळवळीचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत क्षत्रियांना मूळ निवासी ठरवणं म्हणजे क्षत्रियांना सॉफ्ट कॉर्नर देणं. मी असं म्हणत नाही की क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य हे आमचे कायमचे शत्रू आहेत. आमचे ते शत्रू नाहीत. त्यांचे सगळे अधिकार संविधानाने त्यांनी दिलेले आहेत. परंतु आमचे नाकारलेले अधिकार, हजारो वर्षाचे अधिकार आहेत, ते आम्हाला प्रामाणिकपणे मिळावे. हजारातल्या एखाद्याला जर नोकरी मिळावी, एखादा आमचा कलेक्टर व्हावा. आज आमच्या आगरी कोळ्यांचा मुंबईच्या जवळ, मंत्रालयाच्या जवळ असून आगरी कोळी समाजाची 200 गावठाणं मुंबईत असून एक कलेक्टर नाही आमचा, एक IPS नाही, एक IAS नाही आमचा. म्हणजे हे काय स्थिती आहे? म्हणजे ज्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आहे तिथल्या आगरी कोळ्यांची अवस्था असेल तर नागपूरच्या आदिवासींची काय अवस्था असेल, SC STची काय अवस्था असेल? याच्यावर न बोलता तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. ते कुणबी मराठी 1000 कुणब्यांनी सांगितलंय कुणब्यांच्या मुलीशी मराठी लग्न करत नाहीत किंवा मराठी मानत नाहीत कुणब्यांना. कोकणातले कुणबी आमचे चंद्रकांत भावकर सांगतात कुणबी हे भूमी नाहीत. कुळ कायद्यामध्ये त्यांना जमिनी भेटल्या, ते जमीनदार नाहीत.
आणि म्हणून आरक्षणाची रचना करताना मराठी कुठल्याच अर्थाने मागासवर्गीय नाही, ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांना मागासवर्गीय म्हणण्याचा अट्टास एक तर त्यांचे पैसे घेऊन किंवा सुपारी घेऊन केला जातो, आणि देशाची ही विषमतेची शोषणाची जी संशोधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ते संशोधन तुम्ही खोटं ठरवत असाल तर निश्चितपणे ती चिंताजनक गोष्टी आहे. आणि म्हणून या विषयामध्ये मला बोलावं लागलं. आणि आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण थांबलेलं आहे, परंतु उत्तर प्रदेशमधले ओबीसी काही प्रमाणात का होईना आंदोलन करतात, पण महाराष्ट्रातले ओबीसी आंदोलनच करू शकत नाही, कारण ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक तत्वज्ञान हे आंबेडकरी भावांकडे आहे, बौद्ध भावांकडे आहे. आरक्षणाची कल्पना मला स्वतःला 2000 पर्यंत न्यायाची कल्पना माहीतच नव्हती, म्हणजे मान्य नव्हती नाही, मला मान्य होती, माझ्या विवेक बुद्धीला ती पटली असती, पण मला कोणी सांगितलीच नाही, ती मला आंबेडकरी भावांनी सांगितलं. आणि म्हणून बामसेपच्या सगळ्या संघटना आहेत. सुरुवातीच्या काळात मी बामसेपची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, परंतु तेव्हा जे असं चुकीचे सिद्धांत मांडायला लागले तेव्हा मला बोलायची इच्छा नसताना आज बोलायची वेळ आली. आणि भीमा कोरेगावचा संदर्भ माझ्या सामान्य बुद्धीप्रमाणे मी मांडला, कारण त्यामध्ये मुंबईची नेटिव्ह म्हणून आगरी कोळी भंडारी हे जे कराडी सैनिक आहेत त्या युद्धामध्ये आमच्या लोकांसोबत असतील हे मी अनुभवाने सांगतो. कारण मुंबईचं पोलीस दल हे भंडारी आगरी लोकांचं होतं, जे इंग्रजांनी स्थापन केलं होतं. पोलीस दलात आम्ही होतो, त्याचा अर्थ सैन्य दलात पण होतो. आणि मला एक आनंद झाला की क्षत्रियच शूर असतात, ब्राह्मणच हुशार असतात आणि वैश्यच व्यापारी असतात. हे सिद्धांत भागोजी कीर नावाचे आमचे एक उद्योजक आहेत, ते मुंबईत त्यांनी फार मोठा उद्योग केला. मुंबईमध्ये त्यांचं खूप मोठं नाव होतं. आज जी चैत्यभूमी आहे किंवा हिंदू स्मशानभूमी आहे त्याला 9 एकर जागा दान त्या काळात भागोजी कीर आमच्या भंडारी समाजाच्या माणसांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नागू पाटील लढलेले आहेत. दिबा पाटलांनी या देशामध्ये फार महत्वाचा पुनर्वसनाचा कायदा केलेला आहे. दत्ता पाटलांनी शेचा पराभव केलेला आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ओबीसी किंवा मागासवर्गीयांचं नेतृत्व हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यापेक्षा कितीतरी वरचढ आहे. म्हणजे बाबासाहेब या अर्थाने ब्राह्मण मराठा आणि वैश्य यांच्या जातीत एकही महापुरुष जन्माला आला नाही ज्यांनी सामाजिक न्याय सांगितला, स्त्रियांच्या अधिकारांचा दृष्टिकोन सांगितला, मागासवर्गीयांच्या अधिकारांचा दृष्टिकोन सांगितला. असा दृष्टिकोन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या एकाही पुरुषामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आपल्या लोकांनी देशामध्ये नवीन विचार जो सुरू झालेला आहे, जो संविधानाचा आहे, तो समतेचा आहे, तो विचार पाहिला तर लोकनेते दिबा पाटील आमच्याकडे महापुरुष आहेत. आपले बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांचं नाव या विमानतळाला एकनाथ शिंदे या मराठा नगरविकास मंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांना खरं म्हणजे दिबा पाटील यांच्या निमित्ताने ओबीसीना दाबायचं होतं, परंतु इथला ओबीसी आहे हा पेटून उठला आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचा पराभव केला आणि सांगितलं की या देशातल्या सर्वच शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम जर दिबा पाटलांनी केलं असेल तर ते महापुरुष आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत. हे खरं म्हणजे समतेचं तत्वज्ञान आहे. आणि समतेचं तत्वज्ञान ओबीसी एससी एसटीना समजत नाही, हे खरं म्हणजे शोषित भारताचं फार मोठं दुःख आहे. आणि याच अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले हे आमच्या शत्रूंना समजतात, म्हणूनच राज्यपाल त्यांच्यावर टीका करतात, लोढा त्यांच्यावर टीका करतात किंवा प्रसाद लाडा शिवाजी महाराजांवर टीका करतात. याचं कारण हे महापुरुषांचं तत्वज्ञान ह्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या दृष्टीने अडचणीचं आहे. आणि म्हणून आता जे नाटक अजित पवार आणि फडणवीस करतायत, खरं म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता आजही आहे, जी मनुस्मृतीची सत्ता आहे. त्यांना संभाजी महाराजांवर किंवा शिवाजी महाराजांवर बोलायचा अधिकारच नाही. शिवाजी महाराजांसाठी उतरलं पाहिजे ओबीसीनी, एससी एसटीनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी उतरलं पाहिजे आमच्या लोकांनी, आणि भीमा कोरेगाव यासाठी समस्त मागासवर्गीयांनी तिथे जमलं पाहिजे. आणि तो जो परिसर आहे तो दणाणून सोडला पाहिजे. का तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांना, येणाऱ्या मुलांना हे सांगायचं आहे, अरे तुम्ही पण शूर कुळातले आहात, क्षत्रिय नाही. क्षत्रिय म्हणजे शूर नाही. क्षत्रिय शब्दाचा बरेच जण आमच्या अर्थ शूर असा लावतात. नाही, ते लोक शूर नाही. ते जर शूर असते, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हे शूर असते, तर हजारो वेळा भारताचा पराभव इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्याकडून झाला नसता. उलट त्यांनीच हातात शस्त्र धरण्याचा अधिकार ठेवल्यामुळे बाकीचे जे मागासवर्गीय होते ते बघत राहिले. त्यांच्या हातात, स्त्रियांच्या हातात जरी शस्त्र दिली असती, ओबीसीच्या हातात दिली असती, आणि भीमा कोरेगावच्या महार सैनिकांच्या हातामध्ये शस्त्र दिल्यानंतर काय होतं हे त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं. आणि म्हणून आमच्या मागासवर्गीय बांधवांनी आमच्या पुढल्या पिढ्यांना आमचा पराक्रम समजवण्याची उदाहरणं कुठल्याच धर्मग्रंथात नाहीत. देशात जे पुराणं झाली, मनुस्मृती झाली, त्यामध्ये आमच्या गुलामीचीच उदाहरणं आहेत. एकमेव उदाहरण आहे ते भीमा कोरेगाव आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं संशोधन मागासवर्गीयांच्या मुलांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या लढाईंची उदाहरणं शोधून काढावीत. आणि जे लोक संभ्रम पसरवतात त्यांना वेळीच सांगणं गरजेचं आहे, तुम्हाला कळत नसेल तर बोलू नका. परंतु मूर्खासारखे सिद्धांत मांडून एका समाजाला जो फटका बसलेला आहे की मराठ्यांनी आरक्षण मागायचा प्रयत्न करायची गरजच नव्हती, कारण राज्यच तुमच्या ताब्यात होतं, जमिनी तुमच्या ताब्यात होत्या, उद्योग तुमच्या ताब्यात होता. तुम्हाला आरक्षणाची गरज काय? तुम्ही वाटेल ती योजना राबवून आपल्या समाजाला पुढे आणू शकत होतात. परंतु मीच मोठा झालो पाहिजे, मीच जमीनदार असलो पाहिजे, माझंच खानदान मोठं असलं पाहिजे, याच लोकांनी आपल्या जातीचं शोषण केलं आणि नाव मात्र दुसऱ्यांचं सांगितलं. यामध्ये कोणाचाही दोष नव्हता. मराठे जर राज्यकर्ते होते तर त्यांना स्वतःचा विकास करायला कोणी अडवलं नव्हतं. परंतु ज्यांचा विकास ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी अडवलेला आहे, जे ओबीसी आहेत, एससी एसटी आहेत, त्यांचा अडवलेला आहे,
त्यांचा विकास संविधानाने जाहीर केलेला आहे, समतेचा न्याय सांगितलेला आहे, त्यांचा अडवण्याचं काम या देशात जे कोणी आज करतायत त्यांना मला विनंती आहे सांगायची, भीमा कोरेगाव हा ईश्वरी चमत्कार नाही. 28,000 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, पुन्हा एकदा सांगतो, त्या सैन्यामध्ये मराठा आहेत, त्यामध्ये गोसावी आहेत, त्यामध्ये ब्राह्मण आहेत, नेते हे ब्राह्मण आहेत. त्यांना जर 500 महार सैनिक कापून काढतात, याचा अर्थ असा आहे की निसर्गामध्ये पराक्रम हे कुणाचा जन्मताच अधिकार नाही, शौर्य हे कोणाचा अधिकार नाही. शूद्रातिशूद्रामध्ये सुद्धा पराक्रमी लोक आहेत, किंबहुना काकणभर जास्त आहेत. आणि ह्यांना तुम्ही हजारो वर्ष दाबलेले आहेत. आता जर दाबण्याचा प्रयत्न केला ते असे उफाळून येतील, तिथे 28,000 किंवा 28 लाख असू दे, ते कोणी टिकणार नाहीत. आणि हे जे निसर्ग सत्य आहे हे आम्ही समजून घ्या. याचं कारण आहे की हा जो उद्रेक आहे तो खूप मोठा आहे. 50व्या वर्षी मला हे जाणवतंय की शारीरिक अर्थानं, बुद्धीच्या अर्थानं, चारित्र्याच्या शील या अर्थानं मी कधीच कुठे कमी नव्हतो. परंतु मला शिक्षक म्हणून परमनंट नोकरी या देशातल्या व्यवस्थेने करून दिली नाही, म्हणजे सेवा करण्याची संधी सुद्धा नाकारली. आणि ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की शिक्षक या माणसाच्या नोकरीमध्ये असताना कुणी पण येऊन टपली मारून जाते, कुठलाही ब्राह्मण येतोय, क्षत्रिय येतोय, वैश्य येतोय, आणि मला त्रास दिलेला हे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत आणि वैश्य हे आहेत. हे मी सत्य सांगतो तुम्हाला, माझ्यावर ज्यांनी हल्ला केला किंवा मला नोकरीतून काढलं तेच लोक आहेत. आणि ह्याची जी कारणं आहेत ही व्यक्तिगत जीवनात ही मनुस्मृतीने लादलेली कारणं आहेत. हे जेव्हा मला साक्षात्कार झाला तेव्हा मला भीमा कोरेगावची लढाई समजली. कारण भीमा कोरेगावच्या लढाईत सैनिकांमधला जो द्वेष आहे तो द्वेष या पेशवाईंनी केलेल्या अत्याचारांचा आहे. आणि पेशवाईंचं हत्यार हे मराठीच आहेत, क्षत्रियच आहेत, वैश्यच आहेत. त्यांचे सावकार त्यांना मदत करत होते. ते कधीही पेशव्यांचे सावकार आहेत, मराठ्यांचे सावकार आहेत, हे कधीही शूद्रातिशूद्रांना धंद्यात मदत करायला तयार नव्हते, आजही नाहीत. बँकिंग सुद्धा त्यांचंच आहे. आणि म्हणून आज जर आम्हाला ओबीसी, SC, ST आणि शोषित स्त्रियांना पुढे यायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी एकदम उचललं पाहिजे. कबुतराने ते जाळं सुद्धा, जाळ्यात अडकलेल्या कबुतरांना सोडवायचं तेव्हा एकदमच जाळं उचललं. तसं या देशातल्या निवडणुका असतील, सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, ही एकदमच उड्डाण ह्या ओबीसी, SC, ST आणि समस्त स्त्रियांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्या सगळ्या आंबेडकरी भावंडांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जी तर्कनिष्ठ मांडणी केली, भगवान बुद्धांनी जी मांडणी केली, चार्वाकांनी जी मांडणी केली, महावीरांनी जी मांडणी केली, ती कुणालाही न घाबरता केलेली मांडणी आहे. पहिली गोष्ट, सगळ्यात मोठं भीतीदायक या देशात कोण असेल तर देव. कारण देव हा ब्राह्मणांच्या हातात आहे, तो क्षत्रियांच्या हातात आहे, धर्म त्यांच्या हातात आहे. देव आणि धर्म यांनी जी भीती निर्माण केली त्या भीतीमुळे ओबीसी घाबरले, शूद्र घाबरले, अतिशूद्र घाबरले आणि स्त्रिया घाबरल्या. देव ही संकल्पना फसवी आहे. देव ही संकल्पना कोणाचंही वाकडं पण करू शकत नाही आणि भलं पण करू शकत नाही, मग त्याला घाबरण्याचं कारण नाही. तसंच हा इथला धर्म वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म आहे. हा नेहमीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या पाठीमागे उभा राहतो आणि आमच्यावर जर गुलामी लागतो तर अशा प्रकारचा धर्म, अशा प्रकारचा देव आणि अशा प्रकारचा हिंदू राष्ट्रवाद, वैदिक राष्ट्रवाद जो अदानी अंबानीला श्रीमंत करतो, आमच्या नोकऱ्या घालवतो, आमचे उद्योग घालवतो, आम्हाला भिकेला लावतो, अशा प्रकारचा राष्ट्रवाद सुद्धा आम्ही झुगारून दिला पाहिजे. आणि संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आम्ही उभा केला पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. मी पुन्हा एकदा खरं म्हणजे मला टाळायचं होतं की आंबेडकरी भावांवर बोलणं चुकीचं आहे, परंतु आम्ही ओबीसी जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात लढत होतो तेव्हा आम्ही सांगत होतो की मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, त्यांना कोणीही कमी लेखत नाही, तर ते उलट स्वतःला क्षत्रिय समजतात आणि ब्राह्मणांच्या बरोबर राज्यामध्ये सहभाग घेतात. हे माझं बोलणं खोटं वाटत असेल तर आताचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणजे ब्राह्मण म्हणजे फडणवीस आहेत. ही जी युती आहे ती युती मनुस्मृतीचं पूर्वीचं उदाहरण हे सिद्ध करते. आणि ही जी सगळी पद्धत आहे ही पद्धत नाकारून आम्ही आमच्या न्यायासाठी पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून चुकीचा सिद्धांत मांडला गेला, मराठे हे मागासवर्गीय आहेत, ते शूद्र आहेत, त्यांना आरक्षण आम्ही देऊ, अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्या वामन मेश्राम यांनी एक चुकीचा संदर्भ दिला आणि त्यामध्ये मराठ्यांची चळवळी 30 वर्ष मागे गेली. खरोखर ते पराक्रमी शूर असतील, अटकेपार झेंडे लावणारे असतील तर प्रवीणदादांनी घेतलेला निर्णय हा अटकेपार जाण्याचा, याचं महाराष्ट्राने कौतुक केलं पाहिजे. आणि मी प्रवीणदादांना सांगितलं, आम्ही तर रोज समुद्रमार्गे बाहेर जाणारे लोक आहोत, आम्ही जगाशी संपर्क करणारे लोक आहेत, आमचे रस्ते कशाला अडवलेत या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी. म्हणून हे तुमच्या जातीचे लोक असतील किंवा फडणवीसांच्या जातीचे असतील त्यांनी शहाणं व्हावं आणि आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांना समुद्रमार्गे जगाशी जाण्याची जी आमची जन्मताच सवय आहे, पाण्यातून जाण्याची, माशांच्या वेगाने जायची सवय, आम्हाला आडवे येऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत, आरमारी सैनिक आहोत, सम्राट अशोकाच्या आरमाराचे आम्ही सगळे साथी आहोत आणि आम्ही कोणाशी कधी या देशातल्या लोकांशी वैर केलं नाही, जगाशी मैत्री केली. आणि म्हणून ही जी टोपी आहे आमची कोळी टोपी, या जगाच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून आदरणीय असरुद्दीन ओवेसी जे माजी खासदार आहेत त्या मुस्लिम माणसाच्या महान खासदाराच्या डोक्यात आम्ही घातली. आमचे मोठे बंधू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पण डोक्यात घातली. एक आहे बौद्ध, एक आहे मुस्लिम, आणि आमच्या ख्रिश्चन बांधव तर आमचे भाऊच आहेत. आम्ही धर्मांतर केलेलं आहे, ख्रिश्चन ईस्ट इंडियन आम्ही झालो, ते आमचे भाऊच आहेत. जगातल्या सर्व धर्मियांशी मैत्री करणारी आमची ही टोपी एकविरा पुत्र भगवान बुद्धांच्या विचारातून आलेली आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माशी कधी वैर केलं नाही, संभाजी राजांनी केलं नाही. उलट याकूत बाबांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राने अभ्यासावेत. आणि गुरु होण्याची परंपरा ही मुस्लिम मौलवींमध्ये आहे,
ही गोष्ट ब्राह्मणांना कळली पाहिजे की महाराजांनी मुस्लिम मौलवींना गुरु का म्हणला, हा मोठा प्रश्न आहे. आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असताना हा देश सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, हे संभाजीराजांनी सांगितलं, हे शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. सेक्युलर म्हणजे या देशाचा असा कोणता असा विशिष्ट धर्म नाही, तर मानवता हाच धर्म आहे, माणुसकी हाच धर्म आहे. आणि केवळ माणसंच नाही तर पशु पक्षी प्राणी यांच्याकडे सुद्धा समतेच्या नजरेनं, ज्याला मायेच्या नजरेने म्हणता येईल किंवा ज्याला काय करुणा म्हणता येईल, अशा प्रकारच्या नजरेने पाहायचा संस्कार भगवान बुद्धांनी दिला. हा संस्कार घेऊन आम्ही देशात केलं पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु चुकीच्या गोष्टी सांगून दुसऱ्यांना संभ्रमात टाकणं हे फार भयानक आहे. आमचे ओबीसी लोक सुद्धा मधल्या काळात संभ्रमात पडले होते आणि मराठे आणि ओबीसी सारखेच असं बऱ्याच जणांना गैरसमज झाला. पण आम्ही सारखे आहोत म्हणजे आमच्यामध्ये जन्मताच कुठलाही भेद नाही, परंतु आर्थिक परिस्थिती असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, या अर्थाने मराठे फार पुढारलेले आहेत, ते प्रगत आहेत. सत्तेची सर्व ठिकाणे त्यांच्या ताब्यात असताना जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. सगळीकडे तुमचेच प्रतिनिधी असतील तर तुम्ही जरा बाजूला गेलं पाहिजे, वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत. मी तर म्हणेन की मराठा समाजाला जर काय कमी पडत असेल तर मासेमारीच्या धंद्यामध्ये यावं, कारण मासेमारीच्या धंद्यात आता जागतिक कंपन्या येतात. तुम्ही पण या आणि हा धंदा करूया. असं काही नाही की तुम्ही PSI झालं पाहिजे, कलेक्टरच झालं पाहिजे, आमदारच झालं पाहिजे, मुख्यमंत्रीच झालं पाहिजे, खासदारच झालं पाहिजे. हा अट्टाहास कशासाठी? देशाची सत्ता ज्यांना पूर्वी मनुस्मृतीने नाकारली होती त्यांना देणं या देशाचं कर्तव्य आहे. देत नसाल तर जास्त वेळ लोक थांबणार नाहीत. ही सत्ता लोकशाही मार्गाने कशी हिसकावून घ्यायची हे आता आपल्या सगळ्या लोकांना मनातून कळलेलं आहे. आणि यातूनच भीमा कोरेगाव सारखी लढाई एक दिवशी होतेच. ती नैसर्गिक सत्य कुणाही टाळता येत नाही. आणि म्हणून हे नैसर्गिक सत्य भगवान बुद्धांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, महाराष्ट्राला देशाला लवकरात लवकर ते कळावं. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य देशाचे शोषक आहेत, याच्यावर संविधानाने आणि भारतीय लोकसभेने म्हणजे संविधान सभेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. ते उलट करण्याचा प्रयत्न, आणि आता कुठं आरक्षण ज्या ओबीसीना समजायला लागले, राजकारण समजायला लागले, अर्थकारण समजायला लागले, मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने जे ओबीसी चालले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न किमान जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात त्यांनी करू नये, ही माझी विनंती आहे. कारण ओबीसी आता विचार करायला समर्थ झालाय, राजकारण करायला समर्थ झालाय. किंबहुना हा ओबीसी बांधव 52% असलेला ओबीसी या देशातल्या SC ST सोबत आणि स्त्रियांविषयी नक्की न्याय करेल, हा विश्वास मी आम्हाला देतो. आणि तेवढ्या प्रकारचे परिश्रम घ्यायला आम्ही तयार आहोत. आंबेडकरी विद्वानांनी, आंबेडकरी भावांनी याच्यावर भाष्य करावं, मला मार्गदर्शन करावं, ही माझी विनंती आहे. परंतु या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य एकत्र येऊन यांनी आमचं शोषण केलंय, हा बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत खोटा असेल तर आपण मला समजावं, तुम्हाला आणखी काय सांगायचं सांगावं, परंतु असं होत नाही. कारण धर्म हा तिघांनी वाढवलाय, तिघांनी जपलाय. क्षत्रियांची तलवार, ब्राह्मणांची मनुस्मृती आणि वैश्यांचा पैसा हा वापरला गेला आणि तिघांनी येऊन आमचं शोषण केलं. तर आम्हाला आता बाहेर यायचं असेल तर आमच्याकडे एकच साधन आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भारतीय संविधान आणि भगवान बुद्धांचा धम्म, जो क्षत्रिय ब्राह्मण यांच्याविषयी सुद्धा प्रेम सांगतो. आणि या देशाचंच नाही तर परकीय देशातल्या लोकांविषयी सुद्धा तुम्ही मानव आहात, तुम्ही माणसं आहात, तुम्ही आमचे बंधू आहात, असं बंधू प्रेम जो सांगतो, धम्म सांगतो, तो धम्म म्हणजेच भारतीय संविधान आहे असं मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम आणि नमो बुद्धाय.